सगळ्यांना नमस्कार. खरं तर भोजनानंतरच्या सत्रांची सगळीकडे जी अवस्था असते ती जागतिक पातळीवर अवस्था तीच आहे. लोकल ते ग्लोबल सगळीकडे अशीच अवस्था असते. त्यामुळे आपण जागतिक पातळीवर त्याचा अनुभव घेतोय. माध्यमकर्मी आणि समाज माध्यम असं आताचं सत्र आहे. आताच्या सत्राचा हा विषय आहे. म्हणजे आजच्या काळात सगळं जग माध्यमांनी कशा रीतीनं जोडलेलं आहे. माध्यम आजच्या माणसाच्या एकूण आयुष्यात किती महत्त्वाची बनलेली आहे हे सगळं आपण पाहतो, सगळे अनुभवतो. माध्यमांच्याकडून समाज माध्यमांच्याकडे होत असलेलं स्थित्यंतर आणि समाज माध्यमांच्या प्रभावामुळे माध्यमांचं मध्यवर्ती धारेतल्या मेनस्ट्रीम मीडियाचं एकूण कमी होत जाणारं महत्त्व, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण इथं अनुभवतो आहोत. अशा या काळामध्ये आपण या विषयाची चर्चा करतोय. या चर्चेमध्ये मी स्वतः विजय चोरमारे, त्यानंतर इथं या चर्चेत सहभागी होणारे जे मान्यवर आहेत त्यामध्ये माझ्या उजव्या बाजूला आहेत ते अभिजित कांबळे, जे BBC मराठीचे संपादक आहेत. पत्रकारितेतला 3 दशकांच्याहून अधिक अनुभव अभिजित कांबळे यांच्याकडे आहे. मुख्यतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांचं बहुतेक सगळं करिअर गेलेलं आहे. Zee24 तास असेल, त्यानंतर TV9 असेल, या महत्त्वाच्या प्रमुख वृत्तवाहिन्यांच्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्सची जी ऑनलाईन एडिशन आहे मटा ऑनलाईन, त्या मटा ऑनलाईन एडिशनचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता ते BBC मराठी या अत्यंत प्रतिष्ठित अशा माध्यमाचे संपादक आहेत. तर मी अभिजित कांबळे यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. माझ्या डाव्या हाताला जे आहेत ते सागर जावडेकर, त्यांच्याबद्दल मी इथं येऊन परिचय करून द्यावा तुम्हाला अशी काही परिस्थिती नाही. इथल्या तरुण भारत या अत्यंत लोकप्रिय अशा दैनिकाचे संपादक म्हणून तुम्ही त्यांना सगळे ओळखता. पत्रकारितेच्या माध्यमातून 3-4 दशकांच्या पत्रकारितेच्या प्रवासातून त्यांनीही गोव्यात विशेषतः आपली पत्रकारितेतली स्वतंत्र ओळख ठसवलेली आहे. आणि पलीकडे जे बसलेले आहेत ते प्रभाकर ढगे, यांनाही आपण ओळखता. ते जरी मूळचे मराठवाड्यातले औरंगाबादचे, म्हणजे आता ज्याचं नामकरण संभाजीनगर केलेलं आहे त्या शहरातले, तिथं गावकरी हे एक मराठीतलं अत्यंत जुन्या काळातलं दादासाहेब पोतनीसांचं स्वातंत्र्य संग्रामातली परंपरा असलेलं एक महत्त्वाचं दैनिक, त्या दैनिकापासून त्यांनी कारकीर्द सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापुरात पुढारीमध्ये त्यांनी काम केलं. आमचा परिचय कोल्हापुरातला पुढारीमधलाच त्यांचा. म्हणजे भूमिका घेऊन काम करणारे पत्रकार आजच्या काळात खूप कमी असतात. तर प्रभाकर ढगे ती सुरुवातीपासून भूमिका घेत आलेले आहेत. आणि ते भूमिका घेतली की त्याची किंमत ही चुकवावी लागते, तर ती किंमत सुद्धा चुकवत आलेले आहेत. मग ते संभाजीनगर मार्गे असं या उलटा प्रवास करत इकडं कोल्हापूरवरनं गोव्यात आले. गोव्यात इथं पुढारीत त्यांनी अनेक वर्ष संपादक म्हणून काम केलं. त्यानंतर आता ते रयत समाचार या दैनिकाचे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाचे समूह संपादक आहेत. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमासाठी किंवा सोशल मीडियासाठी, यूट्यूब चॅनलसाठी काही स्वतंत्रपणे ते काम करत असतात. वेगवेगळ्या विषयांच्यावरची 12 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. म्हणजे लिहिणारे पत्रकार हे अलीकडे दुर्मिळ होत चाललेले आहेत. इथं बहुतेक 3घही संपादक आहेत. मी सुद्धा संपादक होतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की संपादकाला पूर्वी लिहिता येणं ही अट असायची. आता लिहिता येणं ही संपादकासाठीची अट राहिलेली नाही. म्हणजे संपादक हे म्हणजे जसं दैनिकांच्या माध्यमातून एक स्थित्यंतर होत गेलं, प्रूफ रीडर ही जमात हळूहळू तिथून मधून डिलीट करत गेली. आता उपसंपादकाला जर मुद्रित शोधन करतो तर मग उपसंपादकाला काय येत नाही असं म्हणून तिथनं मधून मुद्रित शोधक हलवला. मग तिथं वेगवेगळ्या यंत्रणा होत्या. मग इव्हेंट मॅनेजमेंट करत होता. मग संपादक जर इव्हेंट मॅनेज करतो तर मग तिथं इव्हेंट मॅनेजर कशाला पाहिजे. त्यामुळे संपादकांचे इव्हेंट मॅनेजर झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत इथं संपादकाची मूळ भूमिका बजावलेली, म्हणजे संपादकाचा इव्हेंट मॅनेजर होण्याच्या आधीच्या काळात संपादकाची मूळ भूमिका बजावलेले
हाडाचे पत्रकार असलेले हे सगळे पत्रकार आहेत आणि त्यामुळं मला वाटतं आजच्या या चर्चेला विशेष महत्त्व आहे. मी अर्थातच त्याची सुरुवात प्रभाकर ढगे यांच्यापासून करेन, कारण महाराष्ट्राचा आणि गोव्याचा दोन्ही राज्यांचा त्यांचा अनुभव आहे आणि ती मी गोव्याच्या म्हणजे त्यांच्यापासून सुरुवात करण्याचं कारणही असं आहे की त्यांच्याकडून मला इथं आपण बोलत असताना गोव्याच्या पत्रकारितेच्या संदर्भात काही त्यांनी दिशा द्यावी. म्हणजे महाराष्ट्रात किंवा एकूण मराठी पत्रकारितेत उदाहरणं देताना टिळक आगरकरांची पत्रकारिता, आजची पत्रकारिता अशी काही तुलनात्मक काही गोष्टी केल्या जातात, बोलल्या जातात. तशी गोव्यातली माझ्या माहितीनुसार गोपू हेगडे देसाई हे गोव्यातले एक अत्यंत महत्त्वाचे पत्रकार होते. म्हणजे भारतकार हेगडे देसाई, तर भारतकार हेगडे देसाईंची पत्रकारिता आणि त्यानंतरची आजची पत्रकारिता, ह्या गोव्यातल्या बदलत्या पत्रकारितेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? खरं तर खूप सविस्तर सांगावं लागेल, पण संपादकाला डबलचं सिंगल करता येतं. गोव्यालाच नव्हे तर भारतीय पत्रकारितेला अभिमान वाटावा अशी प्रखर पत्रकारिता गोव्यामध्ये पोर्तुगीज काळात होऊन गेलेली आहे. सुमारे 36 वर्ष ज्यांनी भारत नावाचं साप्ताहिक पोर्तुगीज सत्तेला आव्हान देत चालवलं ते गोविंद पुंडलिक हेगडे देसाई हे गोव्याचे खरं तर संपूर्ण पत्रकारितेचे अतिशय आदर्श होऊ शकतील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राला टिळक आगरकरांची परंपरा सांगितली जाते. हेगडे देसाईंमध्ये टिळक आगरकर तर होतेच, पण सुधारणावादी आंबेडकरही त्यांच्यामध्ये होते. त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यावेळेसच्या सामाजिक कुप्रथा, त्याचबरोबर पोर्तुगीज काळात सुरू असलेल्या काही अनाठायी गोष्टी याविरुद्ध सातत्यानं लढे दिले. उदाहरण द्यायचं झालं तर देवदासी पद्धतीविरुद्ध त्यांनी आक्रमकपणे लिहिलं आणि ती पद्धत नष्ट व्हावी यासाठी सामाजिक कार्यही केलं. त्या काळी गोव्यात गुलामांचा व्यापार चालायचा. हा गुलामांचा व्यापार थांबवण्यासाठी केवळ गोव्यात लिहून पुरेसं नाही हे तेव्हा ज्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्या काळात कलकत्त्याला जाऊन टेलिग्राफ सारख्या दैनिकाला मुलाखत देणं आणि हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर नेऊन सर्वांचं लक्ष वेधणं हाही प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला होता. त्यांचा तिसरा महत्वाचा आणखी एक प्रयत्न होता, म्हणजे पोर्तुगीज काळात दीव दमन हा भाग गोव्याला जोडलेला होता. तिथला पोर्तुगीज राजपुत्र तिथल्या लोकांना ज्या प्रकारे अनमिनित छळत होता त्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार म्हणून तिथं जाता येत नाही, तेव्हा त्यांनी लमानी बनून लमानीचा वेश परिधान करून जवळपास महिनाभर तिथं मुक्काम केला आणि त्या राजपुत्राच्या सगळ्या कुटील कारवाया प्रत्यक्ष पाहिल्या, पुरावे जमवले आणि गोव्यात येऊन आपल्या साप्ताहिक भारतमधून त्यांनी तोफ डागली. त्यानंतर त्या राजपुत्राची तिथून उचलबांगडी झाली. मला वाटतं मराठी पत्रकारितेत शोध पत्रकारितेचं हे अतिशय दुर्मिळ असं उदाहरण आहे. कदाचित ती शोध पत्रकारितेची सुरुवातही असावी. अशा प्रकारची परंपरा असलेली गोव्याची पत्रकारिता खरं तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये दर्पण हे द्विभाषिक साप्ताहिक जर 32 सालामध्ये सुरू झालं होतं, त्यानंतर जवळजवळ 40 वर्षांनी 1870 साली आनंद लहरी नावाचं पहिलं नियतकालिक सूर्याजी सदाशिव महात्मे या ग्रस्तांनी सुरू केलं. त्यानंतर गोव्यात आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना अशी घडली की देश सुधारणेच्छू नावाचं नियतकालिक एका पोर्तुगीज ग्रस्तांनी मराठीत आणि पोर्तुगीज मध्ये सुरू केलं. म्हणजे त्या पोर्तुगीज काळात देखील पोर्तुगीजांना गोव्यातल्या मराठीचं महत्व माहीत होतं. अशा प्रकारे सुरू झालेली ही गोव्यातील मराठी पत्रकारिता महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या परंपरे एवढीच सशक्त आहे आणि या पत्रकारितेने अनेक प्रखर देशभक्त जसे दिले तसे देशभक्त पत्रकारही दिले. यामध्ये टी.बी. कुन्हा हे आणखी एक नाव येतं, ज्यांना गोव्याच्या असंतोषाचे जनक म्हटलं जातं.
या टीबी कुन्नानी तर ज्यांना फ्रेंच भाषा अस्खलित येत होती ते जेव्हा हद्दपार करण्यात आलं त्यांना गोव्यातून, तेव्हा त्यांनी फ्रान्समध्ये राहून फ्रेंच नियतकालिकातून गोव्याचे प्रश्न मांडले. टीबी कुन्ना हे व्हिएतनामच्या हो ची मिन्ह यांचे काही काळ रूममेट देखील होते. अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत जाणारी पत्रकारिता गोव्याने पाहिली आणि याच गोव्याची परंपरा सांगणारी मराठी पत्रकारिता गोव्यामध्ये साधारणतः गोव्याला मुक्ती मिळाल्यानंतर सुरू झाली 1961-62च्या नंतर. त्यामध्ये गोमंतक, नवप्रभा, राष्ट्रमत ही प्रामुख्याने त्यावेळेसची दैनिकं होती. या दैनिकामधून घडलेले पत्रकार आणि त्यातून लिहिणाऱ्या पत्रकारांनी देखील जरी त्यावेळी शत्रू बाहेरचा नसला तरी इथं जे काही प्रश्न होते, गोव्याचे जे काही मुक्तीनंतर राहिलेले प्रश्न होते, त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं, प्रश्नांना प्रखरपणे भिडण्याचं आणि त्यातून जनमत घडवण्याचं काम खूप मोठ्या उत्साहाने केलेलं आहे. त्यावेळी गोव्यामध्ये गोवा स्वतंत्र राहावा की तो महाराष्ट्रात जावा असा एक वाद होता. त्यावेळी राष्ट्रमतने गोवा महाराष्ट्रात गोव्यात राहिला पाहिजे असा आग्रह धरला आणि त्यातून जी काही गोव्याविषयी, गोव्याची अस्मिता, गोव्याची संस्कृती ही काही वेगळी कशी आहे याचा जो प्रचार केला त्याची परिणिती म्हणून इथं सार्वमत कौल झालं आणि गोवा हे एक स्वतंत्र राज्य राहिलं. अशा प्रकारे गोव्याच्या पारतंत्र्य ते स्वातंत्र्य या काळामध्ये पत्रकारितेने अतिशय सक्रिय आणि कार्यकर्त्याच्या रूपात भूमिका बजावलेली आहे. ही परंपरा आज गोव्यामध्ये तब्बल 10 लहान मोठे वर्तमानपत्र आहेत. 15 लाख लोकसंख्येला 10 वर्तमानपत्र असणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण गोवा हे तुलनेने महाराष्ट्राच्या एक जिल्ह्या एवढं राज्य आहे. असं असतानाही इथल्या पत्रकारितेने जो समृद्ध वारसा चालवलेला आहे त्याचं भान आणि जाण आजही त्या पत्रकारांमध्ये टिकून आहे आणि हे पत्रकार त्याच पद्धतीनं अगदी प्रतिकूल परिस्थिती असतानाही अगदी उत्साहाने ती पत्रकारिता करत चाललेली आहे. धन्यवाद प्रभाकर ढगे. मी सागर जावडेकरांना याच प्रश्नाच्या अनुषंगाने येतो. म्हणजे प्रभाकर ढगे यांच्यासारखा मराठवाड्यातून आलेला, महाराष्ट्रातून आलेला पत्रकार 25 वर्षे इथं राहून त्याचं इथल्या गोपत्रकारिते संदर्भातलं आकलन आणि सागर जावडेकरांच्या सारख्या इथल्या पत्रकाराचं गोव्याच्या पत्रकारिते संदर्भातलं आकलन, तुम्ही काय सांगाल या गोव्यातल्या पत्रकारितेच्या स्थित्यंतरांच्या संदर्भात? गोव्यातील पत्रकारिता ही स्वाभिमान बाळगून पत्रकारिता आहे. मगाशी आपण काही गोष्टींचा उल्लेख केला, आजची पत्रकारिता वगैरे. आजच्या पत्रकारिता सोशल मीडियाचा प्रभाव एवढा वाढलेला आहे की पत्रकारांना देखील पूर्वीसारखे घाबरत नाही. म्हणून आज सभागृह जरासं थोडं कमी दिसतंय. नाहीतर मोठ्या प्रमाणात लोक येतात, पत्रकार काय बोलतात ते ऐकतात. कारण पत्रकारांची लेखणी आजपर्यंत आम्हाला गोव्यामध्ये गोवा मुक्तीनंतर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. आपल्याला वाटतं की छोटं राज्य आहे, छोटं राज्य असल्यामुळे त्यांच्या काही समस्या छोट्या असतील म्हणून. छोट्या राज्याच्या फार मोठ्या समस्या असतात आणि त्या समस्यांना आम्हाला सातत्याने तोंड द्यावं लागलं. मुळात गोमंतकातील जनता, त्याचं शिक्षण, भारतीय संस्कृती, परंपरा, आमची लोककला, लोकभेद हे सर्व आमचे मराठीतून होतात. आणि आपल्या बरोबर मराठी बरोबरच आमची कोकणी भाषा देखील आहे. आम्ही बोलतो कोकणी, लिहितो मराठीतून, आपले अभंग सगळे मराठीतून, नाटकं मराठीतून. आणि असं एवढं असून देखील आम्हाला आमचा अधिकार मिळत नाही. आम्हाला गोव्याच्या राज्यभाषा आमची मराठी झाली पाहिजे, त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं. आणि वृत्तपत्रांनी, गोव्यातील जास्तीत जास्त मराठी वृत्तपत्रांनी हा विषय एकदम जबरदस्तपणे पुढे नेलेला आहे. हा एक विषय एका बाजूला. इथे राजभाषा, संस्कृती आणि आपली भावना यामध्ये आपण अडकलेलो असतो. दुसऱ्या बाजूला इथं पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी सातत्याने असायची. आत्ता सध्या नाही, कारण केंद्रामध्ये सरकार बदललं की इथलं सरकार जे कुठच्या पक्षाचं असेल ते गडगडायचं. आणि गोवा मुक्तीनंतर
अनेक ज्या राजकीय घडामोडी होत गेल्या त्यामध्ये भारताच्या इतिहासामध्ये गोव्याची राजकीय क्षेत्राच्या बाबतीत फार नोंद कायमची राहील. म्हणजे गोव्याने इतिहास रचला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तसं राजकीय क्षेत्रामध्ये देखील रचला. आपण 1989 किंवा 90 पासून विचार करा. 90 पासून 99 मध्ये पर्यंत 10 सरकार इथे आली, 10 मुख्यमंत्री झाले इथे. पक्षांतर प्रचंड प्रमाणात होत आहे आणि जनतेच्या समोर सर्वसामान्य वाटतंय कोणाला की त्यांना काय पडले जनतेचं सरकारचं. तसं नसतं. आपण ज्यांना निवडून देतो ते स्वाभिमान सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये जातात आणि मग कार्यकर्त्यामध्ये भांडणं होतात की अरे मी त्याच्यासाठी काम केलं आणि हे आज इथे उड्या मारत. आयाराम गयाराम हा प्रकार होता. राजीव गांधींनी आपल्या काळामध्ये मला वाटतं 1984-85च्या दरम्यान पक्षांतर बंदी कायदा तयार केला, ज्याची अंमलबजावणी मला वाटतं 1986-87च्या दरम्यान झाली. आणि तिथे काय केलं की पक्षांतर बंदी पूर्णतः थांबवलेली नव्हती, तर होलसेल पक्षांतराला परवानगी दिली होती. आणि त्यामुळे एकदम एका 10 माणसं फुटायची, 8 माणसं फुटायची आणि आज इथे तर उद्या तिथे असं प्रकार व्हायचे. आणि फुटलेल्या गटामध्ये आणखीन फूट पडायची. म्हणजे कोण कोणत्या पक्षामध्ये आहे हे शेवटपर्यंत कळत होतं. ही राजकीय समस्या आपल्याला फार भेडसावली होती. एका बाजूला भाषिक आंदोलन, एका बाजूला राजकीय इन्स्टेबिलिटी आणि त्यानंतर खरी आपल्याला गोव्याला जी भीती निर्माण झाली ती म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात काही उद्योग जे प्रदूषण निर्माण करणारे आणले होते आणि हे उद्योग गोव्यातून घालवण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागलं. आज मोठ्या प्रमाणात गोव्याच्या जमिनी दिल्लीकरांच्या घशात गेलेल्या आहे. ही गंभीर समस्या आहे. म्हणून एक न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती, कारण राजकीय पक्ष आतमध्ये उतरायला तयार नाहीत, कारण सर्वांचेच हात दगडाखाली गेलेले आहेत. त्यामुळे एकही राजकीय पक्ष आपल्या लक्षात येईल की ते कोणत्याच गोष्टीला ते पाठिंबा देत नाही. पाठिंबा देतात भूरूपांतराला. कारण राजकारण हा खरं म्हणजे ही समाजसेवा. पंतप्रधान आम्हाला सांगतात की मैं प्रधान सेवक हूं, पण त्या प्रधान सेवकाचं इतर ठिकाणी जर पाहिलं तर खरोखरच ते सेवक आहेत का? त्यांना एकदा निवडणूक जिंकल्यानंतर पुढच्या 4 निवडणुका जिंकण्याची तयारी पहिल्याच 5 वर्षात करून ठेवतात. आणि ही समस्या आहे आमच्याकडे. आणि इथे पत्रकारिता आमची जागृत होते, कारण आम्हाला गोव्याच्या भवितव्याचा विचार आहे. उद्या ह्या पिढीचं पुढे काय होणार, उद्याची पिढी आपल्याला क्षमा करणार नाही हे माहीत असून देखील कळतंय पण वळत नाही. अशा स्थितीमध्ये काही राजकीय नेते असल्यामुळे त्यांनी राजकारणाचा पूर्णतः व्यवसाय केला आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून गोवा आज पुन्हा एकदा दिल्लीकरांच्या हाती जाऊन पोचलेला आहे. ही अशा अनेक समस्यांना ज्यावेळी तयार होतात त्यावेळी पत्रकारिता गोव्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करते. तुम्ही पक्षांतर बंदीचा उल्लेख केला. बाळासाहेब भारदे नावाचे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती होते, चांगले हबप होते, कीर्तनकार होते. ते भाषणात फार छान सांगायचे पक्षांतर बंदी संदर्भात. ते म्हणायचे एकानं खाल्लं तर शेण खाल्लं आणि 10 जणांनी केली तर श्रावणी केली म्हणायचं. तसं हे पक्षांतर बंदी कायद्याचं आहे. 10 जणांनी शेण खाल्लं तर शेण खाल्लं म्हणायचं नाही, श्रावणी केली म्हणायची. तसं ते गोव्यात अनेकदा असे श्रावणी झालेले आहेत, श्रावणी उत्सव. त्यामुळं मी आता गोव्या संदर्भातला एक प्रश्न आहे, त्यामुळे पुन्हा या दोघांच्याकडे जाणार आहे. नंतर मी अभिजित कांबळे यांच्याकडे येणार आहे. म्हणजे एकदा गोव्या संदर्भातली चर्चा करून आपण एकूण पत्रकारिता आणि समाज माध्यम यांच्याकडे येऊ. तुम्ही भारतकार हेगडे देसाईंची पत्रकारिता सांगितली किंवा त्यानंतरच्या काळातल्या सुरुवातीच्या काही परंपरांचा उल्लेख केला. तर आता मी तटस्थपणे जेव्हा महाराष्ट्रातून एकूण मराठी पत्रकारितेकडे बघतो तेव्हा मला भूमिका घेऊन काम करणारे संपादक गोव्यातले, म्हणजे संपादक गोव्यात काम करताना सुद्धा संपादक म्हणून बाहेर ओळख असलेली
दोन नाव समोर येतात, एक माधव गडकरींचं आणि दुसरं नारायण आठवलेंचं. पण इथं गोव्यात त्या व्यतिरिक्त दीर्घकाळ पत्रकारिता चालले, अनेक संपादकांनी उत्तम काम केलेलं आहे, माझ्या माहितीचे आहे. पण अशी भूमिका घेऊन काम करणाऱ्या संपादकांच्या संदर्भातली इथली गोव्यातली परिस्थिती काय आहे? संपादक अशी भूमिका घेऊन मैदानात उतरताना दिसल्यात का, दिसतात का? बरोबर आहे, तुम्ही जो उल्लेख केलाय की माधव गडकरी आणि नारायण आठवले यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या भूमिका घेतल्या तेवढी प्रखर भूमिका आज घेणं शक्य राहिलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की व्यवस्थापनावर किंवा एकूणच या माध्यमामध्ये येणारे जे लोक आहेत ते ज्या कारणासाठी माध्यम चालवतात ते पाहिल्यानंतर हा खरोखर लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिला आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. अशाही परिस्थितीमध्ये काही बाबतीत भूमिका घेणं, मालकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीनं लिहिणं ही खरं तर सुळावरची पोळी आहे. कारण तुम्हाला कधी जा म्हणून सांगितलं जाईल सांगता येत नाही. अशाही परिस्थितीमध्ये काही संपादक काम करत असतात, त्याची किंमतही मोजत असतात. आणि गोव्यासारख्या छोट्या राज्यात तर हे सातत्याने घडत असतं. म्हणजे तुम्हाला सगळेच लोक ओळखत असल्यामुळे सगळेच लोक तुम्हाला धमकी देऊ शकतात. अशाही परिस्थितीमध्ये काम करत राहण्याचा जो ताण असतो तो ताण सोसणारे पत्रकारही गोव्यामध्ये सुदैवाने आहेत. त्यामुळे गोव्याच्या मराठी पत्रकारितेला अजूनही सकारात्मक वातावरण गोव्यात आहे आणि अजून लोक छापून आलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतात. आपल्याकडे छापील गोष्टीवर विश्वास ठेवणारी जी पिढी आहे ती कदाचित या डिजिटल एजमध्ये ती कमी कमी होत जाईल. परंतु आजही छापलं ते छापून येतं, छापून जे येतं ते बरोबर असतं हे मानलं जात असल्यामुळं अजूनही तो पत्रकारितेचा प्रभाव टिकून आहे. आणि असे प्रभाव टिकवणारे जे काही मोजके पत्रकार आहेत अशांना त्याची वेळोवेळी किंमतही मोजावी लागलेली आहे. पण तरीही गोव्यातली मराठी पत्रकारिता अशा भूमिका घेताना दिसते, जरी ती त्या तेवढ्या व्यापक प्रमाणावर नसली तरी. सागर जावडेकर. हॅलो. आजची पत्रकारिता आणि काही वर्षांपूर्वीची पत्रकारिता याच्यामध्ये फरक आहे. आज आपल्याला लक्षात येतं की सोशल मीडिया हे एक माध्यम, प्रभावी माध्यम तयार झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. प्रत्येक जण सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट टाकतो. एखाद्या संपादकाचे पाय कसे ओढायचे हे रिकामटोळ्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. ते काय वाटेल ते लिहितात. म्हणजे त्याला नैतिकदृष्ट्या कसं खच्चीकरण करायचं हा एक भाग काही सर्रासपणे केला जातो. आणि त्यामुळे हा एक धोका पत्रकारितेमध्ये आज निर्माण झालेला आहे. खरं म्हणजे मी त्याला धोकाच म्हणतो. ते अशासाठी की तुम्हाला काही जरी तुम्ही लिहायचा प्रयत्न केला, अनेक जण त्याला प्रतिसाद देतात, परंतु तुमचं कौतुक करणारे सोशल मीडियावरती फार क्वचितच असतात. परंतु सोशल मीडिया हे मी अशासाठी म्हटलं की ते एक अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये विजयी झाले आणि त्यांनी संसदेच्या पायाशी येऊन तिथे नतमस्तक झाले ते पायरीवर, आणि त्यावेळी त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मैं इस सोशल मीडिया का आभार व्यक्त करता हूँ. आज ती सोशल मीडिया त्यांच्यासाठी फार तापदायक झाली, त्रासदायक झाली आणि सोशल मीडियाच्या विरोधात काही नवीन कायदे तयार होऊ लागले. ती पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता ह्याच्यामध्ये फरक आहे. आठवलेच्या काळामध्ये मला आठवते की ते स्वतः जोडी घेऊन फिरले गावोगावी आणि त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं, मोबाईल नव्हते, काहीच नव्हते. परंतु वृत्तपत्र किंवा हे मुद्रण जे आहे, लिखित आहे किंवा जी प्रिंट मीडिया आहे ती म्हणजे
अंतिम शब्द असं मानला जायचा. आज तो प्रकार राहिलेला नाही. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये देखील जर कोणी म्हणजे कोणी सहसा करत नाही, परंतु कोणाला वाटतं की नाही ब्लॅकमेलिंग करतात पत्रकार वगैरे, अशा पद्धतीचा एक प्रचार आणि प्रसार निर्माण केला गेला आणि तो देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि त्यातून पत्रकारितेवरती फार मोठं दडपण हे यायला लागलं. आज असं काही नाहीये की मी आता एवढी वर्ष माननीय किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, पण मला कधीही त्यांनी एक शब्द कधी सांगितला नाही की तू बाबा असं लिहू नकोस, याचं छापू नकोस, याचं छाप, याचं फ्रंट पेजवरती एवढं दे, असं कधीही मला त्यांनी सांगितलं नाही. एवढंच नव्हे तर ही बातमी तुला कुठून मिळाली, कारण आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या विधानसभेमध्ये, आमच्यावरती हक्कभंग मांडला, तो देखील आमचे एकदम जवळचे असे सभापती असलेले त्यांनी मांडला आणि मोठ्याने ओरडले. ते अंगा काय बसला ते सगळे नारद मुनी जाऊपाक पळतात, म्हणजे काही जण इथे बसले ते नारद मुनी हो पाहतात वगैरे म्हणून जोरात त्यांनी मला टार्गेट केलं. त्यावेळी गोव्यातल्या कुठच्याही पत्रकार संघटनांनी मला सपोर्ट केला नाही. एक सपोर्ट मला जो केला तो म्हणजे किरण ठाकूर यांनी. अरे तू लिहिलंस ते योग्य आहे, आणि असं सांगणारा एकही वृत्तपत्राचा मालक आज भेटणं कठीण आहे. म्हणजे अशा सारख्यांचा ज्यावेळी तुम्हाला पाठिंबा मिळतो त्यावेळी आम्ही बिनधास्तपणे लिहू शकतो. त्याचे परिणाम उद्या काय होतील त्याचा कधी त्यांनी विचार केला नाही. त्यामुळे आजही मी तुम्हाला सांगतो की मराठी पत्रकारितेमध्ये काही पत्रकार आहेत जे खरोखरच अत्यंत निर्भीडपणे भूमिका बजावत असतात आणि गोव्यामध्ये निर्भीड पत्रकारिता आजही शाबूत आहे, जागृत आहे आणि या पुढे देखील जागृत राहणार. जावडेकर, तुम्ही फार चांगला उल्लेख केला सुरुवातीला, म्हणजे त्या संदर्भाने मी काही बोलून मी अभिजित कांबळे यांच्याकडे जातो. तुम्ही पंतप्रधानांचा उल्लेख केला की पंतप्रधानांनी कसं संसदेच्या पायरीवर नतमस्तक होऊन मी सोशल मीडियामुळं कसं हे झालं हे सांगितलं, आणि आत्ता कसा सोशल मीडिया त्रासदायक झाला आहे हे सुद्धा लक्षात त्यांच्या येते. तर एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, सोशल मीडिया बिघडला कुणी, नासवला कुणी? जी पहिली पिढी सोशल मीडिया वापरणारी होती, सोशल मीडिया ही नवीन सगळी गोष्ट होती, ती वापरणारी जी पहिली पिढी होती त्या पहिल्या पिढीनं तिचा त्या सोशल मीडियाचा वापर चारित्र्यहननासाठी आणि एकूण विद्वेष पसरवण्यासाठी वगैरे केला. त्यामुळे आपल्याला तुम्ही 2014च्या आधीपासून जर बघितलं, 2010 पासून म्हणजे अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या काळात हा सोशल मीडिया केजरीवाल आणि ह्या गँगनं त्या काळात त्याचं प्रस्त वाढलं आणि त्याच काळात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले त्याची ताकद, आणि त्यातून मग त्या काळात गांधी नेहरू यांची प्रचंड बदनामी चारित्र्यहनन करणारं सगळं मटेरियल सोशल मीडियावर आपल्याला दिसतं. म्हणजे ही पहिली पिढी वापरणारी सोशल मीडिया होती, त्या पिढीनं हे जबाबदारीनं वापरलं नाही हे सोशल मीडिया. आणि मग हळूहळू लोक शिकत गेले. पहिल्यांदा तुम्ही शिकला पण नंतर शिकले, मग सोशल मीडियाचा असाच वापर करायचा असतो असं त्या नवीन वापर करणाऱ्यांना वाटत गेलं, आणि ते परिणाम त्यांनी ज्या भाषेत सगळं वातावरण उभं केलं तर त्या भाषेत ते पुन्हा त्याला बोलायला लागले. यातून सगळं हे वाढत गेलं. आता मी अभिजित कांबळे यांच्याकडे वळतो. अभिजित, खरं तर असं म्हटलं जातं की पत्रकार हा विरोधी पक्ष नेता असतो, पत्रकारानं विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावायची असते असं जुन्या सगळ्या जाणत्या पत्रकारांनी सांगितलेलं आहे, पत्रकारितेचा धर्म मानणाऱ्या लोकांनी सांगितलेलं आहे. पण गेल्या 8-10 वर्षातली देशातली परिस्थिती बघितली तर इलेक्ट्रॉनिक आणि नंतर सगळे प्रिंट हे सगळे सरकारचे प्रवक्ते झालेले आहेत. म्हणजे जी भूमिका पत्रकारांनी विरोधी पक्ष नेत्याची पार पाडायला पाहिजे होती ती पार पाडताना दिसत नाही. सगळे सरकारचे हस्तक झाले. सरकारचे म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं, गादारोळ व्हायचा की हे दूरदर्शन नावाचं हे चॅनल आहे, सरकार याचा गैरवापर करत आहे. पण हे 24 तास वृत्तवाहिन्या आल्या म्हणजे देशात जवळजवळ 100-150 दूरदर्शन चॅनल सुरू झाले. म्हणजे दूरदर्शनलाही गिल्ट वाटावा अशा पद्धतीनं खाजगी वाहिन्यांनी सरकारचं सगळी हे सुरू केली.
तर या परिस्थितीत तुम्ही कसं कसं बघता, म्हणजे पत्रकारितेकडं आजच्या काळात खऱ्याखुऱ्या पत्रकाराचं पुढची आव्हानं काय असू शकतात? कारण परत मी आणखी एक गोष्ट, म्हणजे गेल्या 5-7 वर्षात पुन्हा आपण बघितलं तर जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, जे हाडाचे पत्रकार होते, जे पत्रकारिता मिशन म्हणून करत होते, असा कुणीही मनुष्य मेनस्ट्रीम मीडियात कुठल्याच टप्प्यावर दिसत नाही. तर या पत्रकारितेकडे तुम्ही BBC सारख्या एका आंतरराष्ट्रीय माध्यमाचे त्याच्या एका मराठी हे जे संपादक आहात, आणखी दिल्लीत बसून सगळं बघताय, त्यामुळं दिल्लीतली परिस्थिती, मराठी असल्यामुळे मुंबईतली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, ही सगळी तुमच्या नजरेत आहे. तर या परिस्थितीकडे सगळं तुम्ही कसं बघता आणि तुम्हाला काय वाटतं? आत्ताच आवाज बंद झालाय. एक तर पहिला मुद्दा म्हणजे की पत्रकारिता ही सरकार विरोधी असायला हवी का? तर हो, मी तर त्याला आणखी थोडं व्यापक म्हणेन की पत्रकारिता ही अँटी इस्टॅब्लिशमेंट असायला हवी. इस्टॅब्लिशमेंटमध्ये सरकारशिवाय आणखी जे काही प्रस्थापित आहेत त्यांचाही समावेश होतो. मग ते अगदी कॉर्पोरेट जगत असेल किंवा इतर सगळेही जी काही मंडळी आहेत ज्यांच्या हातात इथली सत्ता एकवटलेली आहे, त्यांना जाब विचारणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. आणि मग हे करत असताना आपली बांधिलकी कुणासोबत आहे? तर आपली बांधिलकी ह्या प्रस्थापित व्यवस्थेशी नाहीये, तर ह्या सगळ्यात शेवटचा जो माणूस आहे, महात्मा गांधी ज्याबद्दल म्हणत आलेले, त्या व्यक्तीबद्दल आपली बांधिलकी असली पाहिजे. आणि ते साहजिक पण आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा आवाज पोहोचवण्यासाठी कुठल्या तरी माध्यमाची गरज आहे, तिथंच माध्यमाची गरज असणार आहे ना. ज्यांचा आवाज उच्चारावाने सगळ्यांकडून सतत आपल्याला ऐकायला मिळतोय, त्यांचा आवाज पोहोचण्यासाठी आपण आणखी डेसिबल वाढवायचे त्यांच्या आवाजाचे, हे काय आपलं काम नाहीये. ज्याचा आवाज पोहोचत नाहीये अशा लोकांना आपण आवाज दिला पाहिजे, हे मला वाटतं आपलं पहिलं कर्तव्य आहे. इंग्लंडमध्ये एक लॉर्ड नॉर्थब्रुक नावाचे एक पब्लिशर होऊन गेले आणि त्यांनी एक व्याख्या जी केली न्यूजची, ते त्यांनी असं म्हटलं होतं, न्यूज इज व्हॉट समवन समवेअर इज ट्राइंग टू सप्रेस, एव्हरीथिंग एल्स इज ऍडव्हर्टिजमेंट. त्यांना असं म्हणायचं होतं की बातमी म्हणजे काय, तर ती कोणीतरी कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करते आणि बाकी सगळी जी आहे ती जाहिरातबाजी आहे. आणि आता आपल्याला तंतोतंत बऱ्यापैकी असं चित्र पाहायला मिळते. ते चित्र दुर्दैवी आहे, असं व्हायला नको हे आपल्याला सगळ्यांना कळते. इथं बसलेल्या बहुतेकांना हे वाटतं की क्रायसिस आहे, की मीडियाने ज्या पद्धतीने आपली भूमिका बजावायला पाहिजे ती बजावली जात नाही. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा धोका मला जो दिसतो तो फक्त मीडियाच्या या सगळ्या वर्तनामुळे जो प्रभाव पडतोय तो थेट आपल्या लोकशाहीवरती आहे. तो आपण लोकशाहीच्या रक्षणासाठी जी आपली पहारेकरी म्हणून जी जबाबदारी आहे ती नीटपणे पार पाडली जात नाही. आणि एक वॉचडॉग म्हणून, एक पहारेकरी म्हणून आपण ह्या यंत्रणेला, ह्या व्यवस्थेला जर का जाब विचारत राहिलो आणि तिला दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो, तरच ही व्यवस्था दुरुस्त होण्याची थोडीफार शक्यता आहे. आपण फोर्थ पिलर म्हणून स्वतःला म्हणवतो, तर हा फोर्थ पिलर जरी कॉन्स्टिट्युशनली त्याला काही आधार नसला तरी तो प्रत्यक्षात आहे. आपण 2014 मध्ये पाहिलं की माध्यम काय पद्धतीची जबाबदारी पार पाडू शकतात आणि सत्तांतर घडून येऊ शकतं या देशामध्ये. जगभरातही आपण पाहिलं होतं, ते आपण इथेही पाहतोय. म्हणजे माध्यमांची ताकद आहे. मी ज्यावेळेस 2004 मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ETV ला सुरुवात केली, त्यावेळेस मी म्हटलं की चला ठीक आहे, हे असं एक फील्ड आहे की जिथं आपल्याला थोडंफार इंटरव्हेन्शन करता येईल सामाजिक बदलामध्ये आणि त्याचा आपण मर्यादित वापर करू शकू, एक समाधान मिळेल कामाचं. मला इतकी ताकद माध्यमात आहे असं वाटत नव्हतं. 2014ला एकदम प्रकर्षाने ती जाणवली. आणि मग जर ताकद आहे या माध्यमामध्ये तर जबाबदारी पण तेवढी आहे. जर ती जबाबदारी नीटपणे पार पाडली नाही तर आपण ह्या देशाशी विश्वासघात करतोय असं माझं स्पष्ट मत आहे. राहिला मुद्दा की अँटी इस्टॅब्लिशमेंट असणं नसणं याच्याबद्दलची एक चर्चा नेहमी असते. मागच्या वर्षी JNU मध्ये एक कार्यक्रम होता आणि मला तिथं आमंत्रित केलं गेलं होतं आणि त्यावेळेस तिथं ज्या एक सूत्रसंचालक होत्या त्यांनी असं म्हटलं की तुम्ही सरकारच्या विरोधातच नेहमी चालवत असता, तुम्हाला पॉझिटिव्ह काही दिसत नाही का? म्हटलं PIB, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ यांचं शेकडो कोटींचं बजेट आहे ते तेवढ्यासाठीच आहे. ते त्यांना जे बजेट दिलंय हे सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी, त्यांच्या चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी. आम्ही जे प्रश्न विचारतोय, आमची बांधिलकी, आमची अकाउंटेबिलिटी ही इथल्या शेवटच्या माणसाशी आहे आणि म्हणून आमचं कामच आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. आणि मला आश्चर्य वाटतं की ज्यावेळेस मी असेल
किंवा इथं बसलेले आपण तिघं ज्यावेळेस कधी प्रश्न विचारतो त्यावेळेस तुम्ही आत्ता विचारायला लागले वगैरे असे काही प्रश्न उपस्थित केले जातात. आम्ही इथं बसलेले प्रत्येक 2014 पूर्वीपासून मीडियामध्ये आहोत. आम्ही तेव्हाही सरकारच्या विरोधात करत होतो, आताही सरकारच्या विरोधात बोलतोय. हे आमचं काम आहे. आत्ताच तुम्हाला असं काय वाटायला लागलं की 2014 नंतर तुमची भाषा बदलली? आमची भाषा तीच होती, आमचा अप्रोच तोच आहे, सरकार बदललेलं आहे आणि हे आमचं काम आहे. आणि मला असं वाटतं की इथं बसलेला प्रत्येक जण असेल किंवा या देशातला प्रत्येक नागरिक असेल त्यांनी ह्या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण इथं ज्यावेळेस नागरिक म्हणून काम करतोय राहतोय तर आपण सजग असलं पाहिजे. आपण कायम प्रश्न विचारण्याची आपली भूमिका कायम ठेवली पाहिजे आणि तो हक्क पण अबाधित ठेवला पाहिजे. त्यामुळे उलट ज्यावेळेस माध्यम असे प्रश्न विचारतात त्यावेळेस त्या माध्यमांना सपोर्ट करणं हे इथल्या जनतेचं आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी झाली आहे की माध्यमांमध्ये जो क्रायसिस आहे तो 2 प्रकारचा आहे असं मला वाटतं. एक तर स्वतः माध्यमांनीच कुठेतरी तडजोड केलेली आहे आणि त्याला काही आर्थिक गणित आहे, त्यांची जी मालकीची पद्धत बदललेली आहे ती आहे. माध्यमांचं अर्थकारण खूपच वेगळं आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्याबद्दल माहिती आहे की हे चालवणं खूप जिकिरीचं आहे. मग काही वेळेला जाहिरातींचा दबाव असतो, काही वेळेला राजकीय दबाव वेगळ्या पद्धतीने येतो. हे सगळे दबाव हे सगळे करून आपण सगळे चालवतोय आणि पण मगाशी पण बोलताना अनेक गोष्टी आल्या की एवढं करून पण काम करणारी मंडळी आहेत, पण अनेक चांगली काम करणारी मंडळी आज मेनस्ट्रीमच्या बाहेर आहेत, त्यांना जावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे आणि हे माध्यमांच्यासाठीच नाही तर ह्या समाजासाठी म्हणून पण चांगलं नाही की चांगले पत्रकार हे मेनस्ट्रीम मधून बाहेर पडतील. आता यामध्ये एक दुसरी गोष्ट मला दिसते की जसं डिजिटल बद्दल आपण सोशल मीडिया बद्दल बोलत होतो. 2 प्रकार आहेत, एक तर डिजिटल आणि सोशल मीडिया, हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. डिजिटल म्हणजे जे काही वेबसाईट्स असतील त्या डिजिटल आहेत की जी न्यूजपेपरची वेबसाईट असेल, स्वतंत्र वेबसाईट असेल आमची BBC मराठी सारखी किंवा न्यूज चॅनलची जिथं बातम्या असतील, व्हिडिओ पण असतील. दुसरी गोष्ट आहे की सोशल मीडिया. सोशल मीडियामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, ट्विटर या सगळ्या गोष्टी आहेत. मला एक दिसतं की डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे ज्यावेळेस आले आपल्याकडे त्यावेळेस एक माध्यमांचं लोकशाहीकरण होण्याची प्रक्रिया आपल्याकडे सुरू झालेली आणि मला त्यामध्ये ती ताकद दिसते. आज मी जर एक स्वतंत्र पत्रकार आहे आणि मला जर असं वाटतं की मी स्वतःचा पेपर काढावा किंवा स्वतःचं चॅनल काढावं तर ते शक्य नाहीये, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. न्यूज चॅनल काढणं तर अशक्यप्राय गोष्ट होऊन झालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, कारण त्यासाठी ज्या अटी आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे ते होत नाही. न्यूजपेपर काढणं चालवणं हे किती जिकिरीचं आहे हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे काढणं सोपं असेल पण तो चालवणं त्यापेक्षा अवघड आहे. त्यामुळं छापील न्यूजपेपर काढणं हे पण शक्य होत नाही. तर मग मी काय करू शकतो, एक स्वतंत्र पत्रकार म्हणून मला जर काम करायचं असेल तर मी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करू शकतो जो फक्त आणि फक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याच्यासाठी मला एक मोबाईल, एक लॅपटॉप एवढ्या सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत आणि मला स्वतःला त्यासाठी काय हवं असेल तर तो न्यूज सेन्स हवा असेल स्ट्रॉंग. हे आता करणं शक्य होतंय आणि आपण पाहतोय. तुम्ही डिजिटलमध्ये अनेक गोष्टी, मी त्या गोष्टींकडे येतो की ह्याच्यामध्ये काही दोष आलेले असतील, पण मला काही चांगल्या गोष्टी पण दिसतात. आज अनेक इंडिपेंडंट मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, BBC सोडून द्या, पण बाकीचे वायर सारखा प्लॅटफॉर्म असेल, आपल्याकडे मराठीमध्ये बाई माणूस नावाचा प्लॅटफॉर्म दया पवारांचा मुलगा प्रशांत पवार चालवतोय. अशा अनेक प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हे केवळ आणि केवळ डिजिटल प्लॅटफॉर्म आणणं शक्य म्हणून झालेलं आहे. ही पॉझिटिव्ह गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे की मला ज्या वेळेस एखादा पेपर छापायचा त्याचं सर्क्युलेशन करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. त्याच्याही पेक्षा आव्हानात्मक काम मी ज्यावेळेस न्यूज चॅनल सुरू करतो आणि मला केबलवाल्यांना प्रत्येक वेळेस सांगायचं की माझं चॅनल तुमच्याकडे दिसू द्या, याच्यावरती शेकडो कोटी रुपये इथल्या न्यूज चॅनल्सला दरवर्षी खर्च करावा लागतात, ही वस्तुस्थिती. मग अशा वेळेस मला जर डिस्ट्रीब्युशनसाठी मी ज्यावेळेस डिजिटल प्लॅटफॉर्म चालवतोय, मला एकही रुपया न देता युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक हे उपलब्ध आहे. आज याच माध्यमातून शेकडो नव्हेच तर लाखो लोकांपर्यंत वेगवेगळे इंडिपेंडंट जर्नलिस्ट आपला कॉन्टेंट पोहोचवत आहेत. प्रशांत कदम सारखा मुलगा आहे जो ABP माझा सोडला आणि स्वतःच सुरू केला, तर त्याचाही प्लॅटफॉर्म उत्तम चालतो. अनेक वेगवेगळ्या गोष्टी तो घेऊन येतो. रवींद्र पोखरकर असतील, अनेक असे युट्यूब प्लॅटफॉर्म्स चालवणारे गोष्टी. आणि मी स्वतः तर BBC मध्ये डिजिटलमध्येच काम करतो. मी हे यासाठी सांगतोय की सगळ्या गोष्टी आता सध्या झाकोळल्या गेलेल्या आहेत. आपल्याला अंधार बऱ्यापैकी दिसतोय, पण हे लुकलुकते दिवे आहेत याच्यामध्ये.
आता मी येतो की याच्यामध्ये की डिजिटल मधला प्रॉब्लेम काय झाला थोडक्यात सांगतो. डिजिटल मध्ये प्रॉब्लेम झालाय की ज्या वेळेस हे डिजिटल आलं आणि सोशल मीडिया पण आलं, त्याच्यामध्ये कुठलंही काही धरबंध नसल्यामुळे आणि अर्थातच आपल्याकडे नियंत्रण आणलं की त्याचा दुरुपयोगच होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियंत्रणाबद्दलची चर्चा स्वतंत्र असायला हवी. पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेक न्यूज स्प्रेड करणे, कुठलीही खातरजमा न करता बातमी टाकणे, प्लस डिजिटलमध्ये सगळ्यात मोठा एक सध्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे क्लिकबेट. क्लिकबेट म्हणजे काय? हेडलाईन काहीतरी वेगळी असेल आणि खाली बातमी वेगळी असेल. आणि या सगळ्या गोष्टींमुळं जी एक स्वतंत्र चांगला प्लॅटफॉर्म, एक पर्याय उभा राहिला होता, त्या पर्यायाचा एक प्रकारे आता बदनामी व्हायला लागली की डिजिटल प्लॅटफॉर्म हा फेक न्यूज पसरवणारा प्लॅटफॉर्म, आणि हे आव्हान आहे या प्लॅटफॉर्म समोरचं. तर मला वाटतं शेवटी यामागे पण ते दुधारी तलवार आहे हे तर आहेच, पण दुसरी आपली मानसिकता आहे. आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मचा तातडीनं गैरवापर करणारी मंडळी ऍक्टिव्ह होतात आणि तोच प्रकार इथं होताना दिसतोय. सोशल मीडियाचं जे मगाशी तुम्ही दोघं चर्चा करत होता त्याच विषयी की पंतप्रधानांनी सोशल मीडियाचं हे केलं, या सगळ्यांचं आपण स्वतःही पाहतोय आता की सोशल मीडियामध्ये काय पद्धतीने द्वेष पसरवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातोय, गैरसमज पसरवण्यासाठी वापर केला जातोय. आणि हे फक्त धार्मिक किंवा जातीय नाही, आपल्याकडे गैरसमज आणि चुकीच्या बातम्या सगळ्यात जास्त काय पसरवल्या जातात ते हेल्थच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत. तुम्हाला प्रत्येकाला व्हॉट्सअपवरती काय ना काय, म्हणजे इतका गंभीर विषय जो आहे तो सुद्धा सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाच्या या सगळ्या प्रकारामुळे त्याला चुकीच्या पद्धतीने पुढे आणलं जातं. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म हे आपल्यासाठी एक नवीन पर्याय घेऊन आलेले आहेत गेल्या 15 वर्षांपासून. त्याच्यासोबत काही आव्हानं पण आपल्या समोर आहेत, पण तरीही मी खूप पॉझिटिव्ह आहे की या माध्यमाचा, या अस्त्राचा, या आयुधाचा आपल्याला वापर होऊ शकणार आहे, जेणेकरून आपण स्वतंत्र पत्रकारिता करू शकू. आणि मला दुसरी गोष्ट सांगायची की हे सगळं होत असताना प्रिंटची विश्वासार्हता मात्र अजूनही बऱ्यापैकी टिकून आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अभिजितनी आता ज्या गोष्टी सांगितल्या त्यात त्यांनी JNU मधल्या काही गोष्टींचा उल्लेख केला. संपत सरल नावाचे एक हिंदीतले ख्यातनाम कवी आहेत, आपण बऱ्याचपैकी त्यांना युट्यूबवर वगैरे ऐकलं असेल. म्हणजे व्यवस्थेविरुद्ध अत्यंत उपरोधानं आणि अत्यंत आक्रमकपणे भाष्य करणारे कवी म्हणून ओळखले जातात. तर संपत सरल आणि अर्थात व्यवस्था म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सुरू होते, सरळ स्पष्ट आहे. तर त्या अनुषंगानं ते कठोरपणे लिहित असतात. तर त्यांना एकानं विचारलं की तुम्ही असं एकतर्फी लिहिता, तर बॅलन्स करा ना. तर ते म्हणले मी बॅलन्स करण्यासाठी जर लिहितोय ना, माझ्या बाजूला 10 कवी मोदींची आरत्या गाता, तर मग ते बॅलन्स करायला मला एकट्यानं मोदींच्या विरोधात लिहायला पाहिजे ना. कसं मी बॅलन्स करण्यासाठी ते एकतर्फी लिहितोय, तसं तुम्ही एकतर्फी सत्तेच्या विरोधात कसं लिहिता. काल अभिजित आणि मी काल रात्री बोलताना हेच बोलत होतो की आम्ही 2014च्या आधी आम्ही काय करत होतो. आमचं टार्गेट हे मनमोहन सिंगांचं सरकार आणि ते सगळे धोरणं ते आमचं टार्गेट होतं. इथलं काँग्रेसचं सरकार ते आमचं टार्गेट होतं. आत्ता सरकार आम्ही तिथंच आहोत. जे पत्रकारिता धर्म म्हणून करणारे लोक आहेत, पत्रकार एक पॅशन म्हणून करणारे लोक आहेत, ते लोक जिथं आहेत तिथंच आहेत. त्यांची भूमिका बदललेली नाही. बदलली ती भूमिका सत्ताधारी बदललेत आणि सत्ताधारी आपल्या जवळचे आहेत. म्हणजे लिहिणाऱ्यांनी हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लिहावं, अशा लोकांची मानसिकता बदलली आहे. मला वाटतं हा या सगळ्यातला फरक आहे. मी प्रभाकर ढगे यांच्याकडे जाईन यानंतर. त्यांना सांगेन की एकूण समाज माध्यमांचा ज्यावेळी आपण विचार करतो, तरी समाज माध्यम ह्या मध्यवर्ती धारेतल्या माध्यमाला पर्याय ठरू शकतील का, असं तुम्हाला वाटतं? काही पर्याय ठरू शकतील? हो, एकूणच जर डिजिटल आणि सगळ्या अवकाशाचं आक्रमण जर बघितलं, व्हर्च्युअल जी काही माहिती ज्या प्रकारे येते आहे, ज्या प्रकारे व्यक्त होते आहे, आणि मेनस्ट्रीम माध्यमांचा जो संकोच होताना दिसतो आहे, अर्थात 23 अडाणीची आणि 13 अंबानीची जर चॅनल असतील तर मेन स्ट्रीमला वाकण्याशिवाय पर्यायच नाही. त्यामुळं अशा परिस्थितीत मेनस्ट्रीम माध्यमांनी शरणागती पत्करायला सुरुवात केल्यापासून सोशल मीडियाचं महत्व वाढत चाललेलं आहे. आणि आता पत्रकार हा केवळ
लिहितो तो राहिला नाही. ज्याच्या हातात मोबाईल आहे तो पत्रकार झालेला आहे. एवढं एक सशक्त माध्यम त्याच्या हातात मिळालेलं आहे की आता कुणीही उठतो, काहीही लिहितो, काहीही बोलतो आणि तो सोशल मीडियावर अपलोड करतो. त्यामुळं ही जी काही व्यापक माहितीची आणि माहितीच्या प्रसारणाची जी गती वाढलेली आहे, ती गती मेनस्ट्रीम मीडियाला निश्चितपणे नियंत्रित करते आहे. मेनस्ट्रीम मीडियावर एक प्रकारे अंकुश आणते आहे. त्याचं कारण अर्थातच मी सांगितलं की याचा संकोच आधीच होतो आहे. यांनी जर आपली शक्ती, आपली भूमिका कायम ठेवली असती तर कदाचित सोशल मीडियातून जे काही पर्यायी माहितीचे स्रोत बाहेर येत आहेत ते तेवढ्या प्रमाणात आले नसते. पण आज जी काही कोंडी होते आहे, जे काही दमन होत आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कुठंतरी गोची होते आहे, त्याचा प्रस्फोट डिजिटल माध्यमातून, मग ते फेसबुक असो, यूट्यूब असो, इंस्टाग्राम असो वा यासारखी अनेक सोशल माध्यमं असो, यातून वेगाने येताना दिसतो आहे. अर्थात त्यावर कुणाचं नियंत्रण नाही ही बाब वेगळी असली तरीही लोकांना एक वेगळ्या प्रकारे व्यक्त होण्याचं आणि ज्यावर कुणाचंही नियंत्रण नाही अशा प्रकारचं जे सशक्त माध्यम मिळालं आहे, त्या माध्यमाचं जे लोकशाहीकरण वेगाने होत चाललेलं आहे त्याला आपण आज रोखू शकत नाही. अशा प्रकारच्या एका परिस्थितीत आपण पोहोचलेलो आहोत. त्यामुळं मेनस्ट्रीम मीडियाचा संकोच होत असताना जे पर्यायी माध्यमं, अभिजित सरांनी मग जे सांगितलं की डिजिटल व्यवस्था जी ज्या वेगाने आपल्याकडे येते आहे ती अशी सशक्त बनत जाईल. कदाचित नेपाळमध्ये तुम्ही एक प्रयोग बघितला जनजीचा. सोशल मीडियावर बंधनं आणल्यानंतर लोकांनी ते सरकारच उलथून टाकलं. आम्हाला जर अभिव्यक्त होऊ दिलं नाही तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आमच्या शेजारच्या नेपाळने आम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं ही सोशल माध्यमं सशक्त होत असताना जर त्यावर अशा प्रकारची बंधनं आणण्याचा आता प्रयत्न झाला तर जसं काही व्यसनं लागतात माणसाला तशा प्रकारचं आज हे सोशल मीडियाचं व्यसन प्रत्येकाला लागलेलं आहे आणि त्यावर आलेलं बंधन आता मला वाटतं कोणीही मान्य करणार नाही. याचा फायदा निश्चितपणे या पर्यायी माध्यमांना मिळेल आणि माध्यमांची ताकद अधिक वाढत जाईल असं मला वाटतं. मी सागर जावडेकरांना प्रश्न विचारेन की या समाज माध्यमांच्या मुळे या मेनस्ट्रीम माध्यमांच्या पुढे कुठली आव्हानं उभी राहील असं तुम्हाला वाटतं? सोशल मीडियावरती केवढा विश्वास ठेवायचा हा एक सगळ्यात मुळात मुख्य प्रश्न आहे. आज तुम्हाला TV वरती सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात. अनेक चॅनल देतात, अनेक ह्या आपल्या काय म्हणतात ते डिजिटलवरती तुम्हाला मेसेजेस येतात, डिजिटलवरती तुम्हाला सविस्तर काही माहिती देतात. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवणार का? जोपर्यंत दुसऱ्या दिवशीचं वृत्तपत्र वाचलं जात नाही तोपर्यंत समाजाचा विश्वास त्या गोष्टीवरती बसत नाही. ही आजची परिस्थिती आहे आणि ती आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियाने किती प्रयत्न केले, फक्त कलुषित वातावरण निर्माण करू नये एवढी समाजाची खरी इच्छा आहे, गरज आहे. आम्ही सरकारच्या विरोधात लिहितो याचा अर्थ मी सरकारच्या विरोधात नाही, मी एवढं सांगतो. मग ते कुठचंही सरकार असो, मग ते मनमोहन सिंगचं सरकार असू दे किंवा पंतप्रधान मोदींचं असू दे किंवा चंद्रशेखरचं सुद्धा असू दे, सरकारच्या विरोधात नसावं. पत्रकारांनी त्या भानगडी जे कोण मंत्री किंवा कोण राजकीय नेते जे ज्या प्रकारामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्या विरोधात खरं म्हणजे शस्त्र उचलणं गरजेचं आहे. पेन इज मायटर दॅन द सॉर्ड असं म्हटलं जातं. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाची बदनामी, कॅरेक्टर असोसिएशन मोठ्या प्रमाणात चालतं. मग हा काय आपण काय म्हणून समजायचं? किती मोठमोठ्या लोकांना अशा पद्धतीनं ज्यांचं सोशल असोसिएशन म्हणजे कॅरेक्टर असोसिएशन करून त्याच्यामध्ये मग कोणी अंगठी दाखवतात, कोणी आणखीन काय दाखवतात. अरे काय झालंय? मग याच्यावरती कुठेतरी नियंत्रण पाहिजेच. आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही प्रकार येतात त्यामुळे मग पत्रकारितेचं थोडंफार
त्याला धक्का का बसतो ते तुम्हाला सांगतो. अरे तो बघ बिंदासपणे काय काय लिहिलंय त्यांनी, तुम्ही हे वृत्तपत्रामध्ये लिहू शकत नाही, कसले तुम्ही पत्रकार, असे म्हणणाऱ्यांची संख्या किंवा ती नवीन एक जात तयार झालेली आहे. परंतु प्रिंट मीडियामध्ये असलेल्यांवरती एक फार मोठी जबाबदारी आहे. ते ब्लॅक अँड व्हाईट आहे, ते उद्या राहतं. सोशल मीडियावरचं आज तुम्ही ते रेकॉर्ड करून ठेवतात, आणखीन काय ठेवतात म्हणूनही राहतं. परंतु जे सोशल मीडियावरती येतं तसं पत्रकार लिहू नाही शकत, कारण त्यांना काही मर्यादा आहे. आता सोशल मीडियावरचे पत्रकार ते करू शकतात, पण त्यांनी अत्यंत प्रत्येकाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. उगाच कोणी काही लिहितो आणि त्यामुळे पत्रकारांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, पिलावळ वाढली असं म्हणता येणं शक्य नाही. कारण सोशल मीडियावरती कोणी काय घातलं की दुसऱ्या दिवशी तो पत्रकार होऊ शकतो का? मग आम्ही 30-40 वर्ष या क्षेत्रामध्ये रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असं करत आम्ही जे संघर्ष केले, युद्ध केलं. तुम्हाला अनेक संघर्षाशी सामोरे जावं लागतं आणि हे संघर्षाला तुम्ही सामोरे जात असताना तुमच्या बाजूला बघा, तुम्ही ज्यावेळी एखाद्याच्या व्यक्तिविरोधात लिहाल किंवा त्याच्या भानगडी ज्यावेळी आपण बाहेर काढतो त्यावेळी अनेक जण तुमच्यावरती तुटून पडतात, तुमच्या बाजूला कोणी राहत नाही. फक्त अरे छान दिलं एवढंच म्हणतात. प्रत्यक्षात तुम्ही काही त्याच्यावरती लिहा, कोणी लिहायला तयार होत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे. मग त्यामुळे सोशल मीडियाचा आपण किती गांभीर्यपणे किती घ्यायचं सोशल मीडियाबाबत हे ठरवलं पाहिजे. परंतु किती झालं तरी सोशल मीडियाचा आजही तसा सर्वच माध्यमावरती परिणाम आहे. तो मग बरा असो दे वाईट असो, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले कितीतरी फायदे होतात. कोणी एखादा हरवला माणूस तरी सुद्धा त्याच्यामधून SMS केला, आणखीन काय केलं, कोणी कुठे आहे काय वगैरे फोटो पाठवला की लगेच कुठे ना कुठे तुमचा कॉन्टॅक्ट होतो. किंवा अनेक प्रसंगाच्या वेळी तुम्हाला सोशल मीडिया उपयोगी पडते, परंतु त्याचा गैरवापर होऊ नये एवढी गरजेचं आहे. खरं तर हा एक प्रवास जर आपण बघितला ना, हा सोशल मीडिया टू मेनस्ट्रीम मीडिया खूप इंटरेस्टिंग पद्धतीने अलीकडे जर नीट बघितलं, आपल्याला आधी ट्विटरवर काहीतरी ट्विट दिसतं, बातमी दिसते, अनाउन्समेंट दिसते. ती खात्री करायला आपण टीव्ही बघतो, टीव्हीवरती बातम्या आले का, टीव्हीवर खात्री पटल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर बघतो, पेपरमध्ये छापून आले का. म्हणजे जसा एक बातम्यांचा पाठलाग इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियात सुरू असतो. कुठल्याही दैनिकाच्या ऑफिसमध्ये सतत टीव्ही 3-4 टीव्ही चाललेले असतात. तिथला न्यूज एडिटर ते टीव्ही बघत असतो, आज कुठली बातमी, कुठली हेडलाईन आहे, आणि त्या टीव्हीवरच्या बातम्या आपल्या पेपरमध्ये दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या असतील ठिकठिकाणच्या याची काही काळजी बघतो. त्यात पुन्हा पेपरच्या ठिकठिकाणच्या बातमीदारांच्याकडे रिपोर्टर्स कडून आले वेगळ्या बातम्या असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या 6 वाजता टीव्हीतला जो इनपुट एडिटर असतो तो उठल्या सगळे पेपर बघतो, ते पेपरमध्ये काय आलंय वेगळं आपल्याला काल नसलेलं ते घेतो, तो त्यानुसार म्हणजे एकमेकांचा पाठलाग करत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया हे एकमेकांचा पाठलाग करत ही पत्रकारिता सध्या चाललेली आपल्याला दिसते. आणि जे विषय अनेकदा मध्यवर्ती मेनस्ट्रीम मीडियानं दाबलेले आहेत, असे दाबलेले विषय सोशल मीडियानं ते मोठ्या प्रमाणावर उचलल्यानंतर आम्ही म्हणतो झक मारत ते मध्यवर्ती माध्यमांना, मेनस्ट्रीम मीडियांना ते त्याची दखल घ्यायला लागलेले अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणजे हा प्रभाव म्हणजे हा दबाव, प्रभावापेक्षा दबाव, सोशल मीडियाचा, मेनस्ट्रीम मीडियाचा दबाव. आता कुणी कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबणार नाही, ही आजची एकूण माध्यमांच्यातली परिस्थिती आहे. कुठून ना कुठून कुठल्याही माध्यमातून, काहीच नाही कुठलंच माध्यम नसेल तरी अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा या सगळ्या आपण गोष्टी पसरवू शकतो. पण अभिजित कांबळेंच्याकडे बघताना मी त्यांना एक प्रश्न विचार की म्हणजे या सगळ्या वाढत्या राजकारणग्रस्ततेत किंवा सत्तेच्या अंकित राहण्याच्या ह्याच्यात माध्यम आपली मूळ जबाबदारी सुद्धा विसरायला लागलेत की काय, असं माझ्यासारख्याला वाटतं. म्हणजे आता कोकण घेतलं, कोकणातल्या पर्यावरणाच्या प्रश्नासंदर्भात कुणी बोलत नाही. कोणतरी तो उद्या ज्याची मुलाखत आहे, प्रसाद गावडे नावाचा तो रानमाणूस, कोकणी रानमाणूस, त्याची उद्या मुलाखत आहे. तो पोट तिडकीनं कोकणातल्या पर्यावरणाच्या बद्दल सातत्यानं हे करत असतो, ते विषय ऐरणीवर आणत असतो. मी कालच, आता मला नाव आठवत नाही, परवा दिवशी ते मुंबईतला एक मुलगा आहे, तरुण मुलगा आहे, हिंदी मराठी भाषिक मुलगाच नाही, तो हिंदी भाषिक आहे, पण त्यानं महाराष्ट्रात दौरा काढला आणि प्राथमिक शाळांची महाराष्ट्रातली अवस्था काय आहे
ही शाळा एकाच खांबावर आहे. कधी हा खांब जर कोणाचा चुकून पाय लागला तर शाळा कोसळू सिद्धेश शकते. नाव आहे त्याचं. सिद्धेश, हा. अशा पद्धतीनं जे मूळचे व्यवसायानं पत्रकार नाहीत असे लोक या लोकांच्या जगण्या मरण्याशी प्रश्नांना भिडायला लागलेत. इथं काय आपली माध्यमातल्या लोकांच्या मर्यादा तुम्हाला दिसतात की काय कारण काय आहेत? म्हणजे या ह्याच्यात हेही सगळं विसरून गेलो का? ठीक आहे, सत्तेच्या बाजूचं का सत्तेच्या विरोधातला हा विसरून जाऊ, पण सामान्य माणसाच्या प्रश्नांकडे बघण्याबाबत सुद्धा या संवेदना बोथट झाल्यात का माध्यमांच्या? हे स्पष्टपणे दिसतंय की आपण कमी पडतोय हे सगळं करण्यामध्ये. म्हणजे आपण बहुतेक जर प्लॅटफॉर्म्स बघितले, ज्याला आपण मेनस्ट्रीम म्हणतो, मी त्याला तथाकथित मेनस्ट्रीम म्हणतो, कारण आपणच कॉर्पोरेट मीडिया हा Corporate media. मेनस्ट्रीम मीडिया हा कॉर्पोरेट मीडिया आहे. तर तो आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण आता जर बघितलं तर ऍक्च्युअल जर्नलिझम जे आहे ते कमी प्रमाणात दिसतं. आपण न्यूज चॅनल लावलं कुठलंही की त्याच्यावरती दिवसभर हा बाईट, तो बाईट, ह्याची प्रेस कॉन्फरन्स, ह्याची प्रेस कॉन्फरन्स, ह्याचा आरोप आणि अत्यंत शिवराळ भाषा. म्हणजे पूर्वी आम्ही हा बाईट टाकायचा की नाही अशा पद्धतीचे विचार करायचो की हा शब्द लोकांच्या पुढे आपण टाकावा की नाही. ते आता सर्रासपणे टाकले जातात. म्हणजे तोही जो एक धरबंद होता तो राहिलेला नाही, तो सेन्स पण गेलेला आहे. दिवसभर याच पद्धतीची एक कुस्ती, ज्यामध्ये नुरा कुस्ती असते बऱ्याचदा, ती दाखवली जाते आणि मग त्या गोष्टी ह्याच चालतात. टीआरपी ह्यालाच आहे असा पण एक व्यवस्थित समज रूढ केला गेलाय. आणि हा शॉर्टकट आहे. मला असं वाटतं की मीडियामध्ये भारतात जर आता सध्या काही क्रायसिस असेल तो आहे की आम्ही ग्राउंडवर जाणं बंद केलंय किंवा खूपच कमी केलंय. एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाऊन इत्थंभूत माहिती घ्यावी, 4 लोकांशी बोलावं, त्याच्या सगळ्या बाजू कव्हर कराव्यात, 360 डिग्री कव्हर कराव्यात आणि मग ती बातमी म्हणून आपण छापावी, ही आपल्याकडे एक पद्धत असायची. मराठीत ती खूप जास्त नसली तरी ती होती. इंग्रजीमध्ये ही पूर्वापार आहे ग्राउंड रिपोर्ट करणं. पण आपण त्यामध्ये एकदमच सोडून दिल्यासारखं झालंय. न्यूज चॅनल्स, मला आठवतं ज्यावेळेस मी 2007 मध्ये झी 24 तास जॉईन केलं, ते मराठीतलं पहिलं न्यूज चॅनल होतं, तेव्हाही आम्ही बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट्स करायचे. स्पेशल रिपोर्ट्स असायचे. मुद्द्यांभोवती आपण रिपोर्ट करत होतो. मग तो आरोग्य असेल, शिक्षण असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, आदिवासींचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, याच्यावरती सातत्यानं रिपोर्ट होत होते. पण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही असा एकही रिपोर्ट रेअरली तुम्ही अशा पद्धतीच्या न्यूज चॅनल्सवर पाहता. दुसरी गोष्ट, प्रिंटमध्ये तरी हे कितपत होतंय, तर प्रिंटमध्ये पण खूप कमी व्हायला लागलेलं आहे. मी रोज 5 पेपर किमान वाचतो, दिल्लीत असलो तरी. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर प्रिंटमध्ये मोस्टली पॉलिटिकल बातम्या आणि किंवा पॉझिटिव्हच्या ह्याच्या खाली आपण ज्या बातम्या देतो की हे खूप छान घडलंय वगैरे, अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या जातात. एखादा विषय घेऊन ज्या पद्धतीची पत्रकारिता आपण पाहतो की कॅराव्हॅन नावाचं मॅगझिन आहे किंवा EPW नावाचं जे मॅगझिन आहे, या पद्धतीचे जे लोक करतात, त्या पद्धतीचे विषय आपल्याला प्रिंटमध्ये सुद्धा खूप कमी पाहायला मिळतात. इंडियन एक्सप्रेस एक अपवाद आहे इंग्रजीमध्ये की जिथं अजूनही थोड्या प्रमाणात ते ग्राउंड रिपोर्ट्स होतात. पण ग्राउंड रिपोर्ट आणि जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर स्टोरी करणं हे न्यूज चॅनल्सनी जवळपास थांबवलं आणि तो सगळ्यात मोठा क्रायसिस आज झालेला आहे. आणि त्यामध्ये कारण हे सांगितलं गेलं की हे काही चालत नाही. चालतो काय, तर संजय राऊतांची सकाळची प्रेस कॉन्फरन्स चालते, मग त्याच्यावरती नितेश राणेंनी दिलेलं उत्तर चालतं, असं हे चालतं आणि मग हे चालतं म्हणून सगळे सांगितलं जातं. मला आवर्जून सर सांगायचंय की मला 2 वर्ष झाले BBC मराठीला आणि मी आल्यापासून BBC मराठीत ग्राउंड रिपोर्ट्स करणे हेच आम्ही रोजचं टार्गेट ठेवलं आणि रोज एक ग्राउंड रिपोर्ट आम्ही स्पेशल छापतो. म्हणजे आत्ताही तुम्ही गेले तरी आजचा नवीन ग्राउंड रिपोर्ट असेल तो कुठल्या तरी वेगळ्या विषयावर असेल. मग तो मराठवाड्यामध्ये व्हाईटनर सारखी नशा करण्याचं मुलांचं प्रमाण कसं वाढत चाललेलं आहे, तुम्हाला तो विषय माहिती असेल. आजकाल अनेक कुमारवयीन मुलांमध्ये गँगस्टरचं आकर्षण कसं वाढत चाललेलं आहे. तो कौशिक नावाचा एक उज्जैनचा मुलगा होता, तो मारला गेला. तो 17 की 18 वर्षाचा होता आणि त्याचे स्टेटस असायचे आपल्याकडे महाराष्ट्रातल्या मुलं. असं हे सतत तुम्ही अगदी पुण्यातल्या टोळी प्रमुखांचे स्टेटस लावलेले असतात इंस्टाग्रामला वगैरे. हे आपल्याला दिसत नाहीये. आपण वेगळ्याच चर्चेत आहोत. आपली ही चर्चा महापालिका निवडणुका, आरोप प्रत्यारोप, मुंबई कुणाची, याच्या भोवती आहे. हे खाली जे वास्तव चाललंय ना, आपल्या खाली जे जळतंय ते आपल्याला दिसत नाही.
मला वाटतं माध्यमांची जबाबदारी हीच आहे की आपण आपले रोजच्या ह्याच्यात काय प्रॉब्लेम सुरू आहेत, पर्यावरणाचा प्रश्न आहे आपल्या पुढे. आणि एक काय आपल्याकडे एक साधारणतः जर असं आहे की पर्यावरण हा काहीतरी एलिट प्रकरण आहे, त्याचा काय आपल्या जागण्या मारण्याशी संबंध नाहीये. हा एक मलबार हिल वगैरे ते लोक आपले दाखवण्यासाठी सोशल मीडियावरती टाकतात आणि त्यांच्यापुरता प्रश्न बिलकुल नाहीये. आणि पर्यावरणातल्या होणाऱ्या बदलांचा सर्वाधिक फटका हा इथल्या सर्वात शेवटच्या माणसाला सर्वाधिक बसतो. आज पाऊस असेल, आज दुष्काळ असेल, याचा सगळ्यात फटका सगळ्यात जास्त बसतो तो तळातल्या माणसाला पहिला बसतो आणि त्याला जाणीवच नाहीये. आज महापालिका निवडणुकीमध्ये किती महापालिकांच्या निवडणुकीमध्ये तिथलं पर्यावरण, तिथली हवेची बिघडलेली स्थिती हा मुद्दा आहे? बिलकुल नाहीये. तिथे दुसरेच मुद्दे आहेत. तर हे मुद्दे मला वाटतं आपल्या ग्राउंड रिपोर्ट मधून मिसिंग आहे. आणि आम्ही सातत्याने हा प्रयत्न करतोय की रोज एक तरी किमान या विषयावरती आमच्याकडे रिपोर्ट व्हायला हवा. मला वाटतं हे होत नाहीये. हा मोठा क्रायसिस निर्माण झाला. याच्या मागे दोन कारण आहेत. इथल्या वर्तमान नेतृत्वाला माध्यमांमधल्या त्यांना एकतर या विषयांना हात नाही घालायचा, कारण त्यांना असं वाटतं की हा विषयाला हात घातला की कुठेतरी प्रस्थापित जी काही सगळ्या शक्ती आहेत, सरकार आहे, हे दुखावलं जाईल आणि मला त्यांना दुखवायचं नाही. आणि दुसरी गोष्ट की हे करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. हे करण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो, त्या जागेवर जावं लागतं आणि ते करण्याची इच्छाशक्ती माध्यमांमध्ये राहिलेली नाही. तिसरी गोष्ट की असे पत्रकार सुद्धा राहिलेले नाहीयेत, ते कमी कमी होत चालले. चमकोगिरी सतत आपण चॅनलवर दिसलं पाहिजे, आपला चेहरा दिसला पाहिजे आणि त्यातून आपण रील करावं आणि मग आपले इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढावे, अशामध्ये अडकलेले आमचे अनेक पत्रकार मित्र आहेत. मला असं वाटतं की हे दोन फील्ड वेगवेगळे आहेत. तुम्ही सिरियल किंवा सिनेमामध्ये जाणं आणि तिथं स्टार होणं ही वेगळी गोष्ट आहे की जे ग्लॅमरचं फील्ड आहे. पत्रकारिता हे ग्लॅमरचं फील्ड नाही आहे. ते इथे येणाऱ्या मुलांनी ग्लॅमरच्या आकर्षणापोटी इकडे येऊ नये. त्यांना खरोखर जर चाड असेल की आपल्याला हे आयुध या गोष्टीसाठी वापरायचं की इथून काहीतरी मी सकारात्मक करू शकेल आणि ह्याची ताकद आणि जबाबदारी पण तेवढी, तर ते भान राहिलेलं नसल्यामुळं त्या मंडळींची इच्छाशक्ती नाही, त्यांच्या ध्यानीमनीच नाही की असं काही करावं लागतं. मी आता हे जे सांगतोय हे जर आमच्या पत्रकार मित्र असतील सगळे, मुंबई प्रेस क्लब किंवा पुणे श्रमिक पत्रकार संघाचे, त्यांना वाटेल हे काय सांगतात. आम्ही तर रोज एक वॉक थ्रू, एक 1 to 1 आणि एक बाईट करायचंय, बस त्याच्या पलीकडे काय करायचं. तर हा खूप गंभीर क्रायसिस आहे. म्हणजे या कोसो दूर गेलेत ह्या कॉन्सेप्ट पासून. तुम्ही जे सांगताय ना की खरीखोरी जर्नलिझम, खरे विषय हाताळणं, याच्यापासून कोसो दूर गेलेत. आणि मग एकीकडे मग दुसरीकडे आपल्याला, जसं मी मागितलं की तुम्ही आता 2 उदाहरणं दिले की प्रसाद गावडेचं दिलं, तुम्ही त्या सिद्धेशचं उदाहरण दिलं. ही मंडळी जी आहेत, ही मंडळी उत्तम जर्नलिझम करतात. सोमीनाथ घोळवे नावाचे एक प्राध्यापक आहेत, ते शेतीवर आमच्यापेक्षा चांगलं रिपोर्टिंग करतात, जे इतर कोणीही करू शकणार नाही अशा पद्धतीचं. पण हे कुठून करतायत? डिजिटलवरती, सोशल मीडियावरती. तर हा मला पॉझिटिव्ह अँगल त्याच्यामधला दिसतो की हे व्यक्ती इतर कुठे काही करू शकले नसते. तर हे आपल्याला आरसा पण दाखवत आहेत एक प्रकारे, असं मला वाटतं. ढगे सर, मी तुम्हाला याच अनुषंगाने पुढे विचारेन की हा सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया हे एकमेकांना उन्नत करण्याच्या दृष्टीने काही त्यांचा उपयोग होऊ शकेल का? कसा करता येऊ शकेल? पूरक आणि एकमेकांचा दर्जा सुधारण्यासाठी. अर्थात आता ते दोघं एकमेकांना शत्रू म्हणून पाहतात की मित्र म्हणून पाहतात, या भूमिकेवर ते अवलंबून राहील. जर डिजिटल मीडियाला नकारात्मकच जर बघितलं, त्याच्यातून सगळं वाईट येतंय असं जर बघितलं, तर ही दोघं एकत्र येण्याची शक्यता नाही. पण मला वाटतं की परिस्थिती त्यांना एकत्र आणेल. मेनस्ट्रीम मीडियावरचा लोकांचा जो आज विश्वास उडत चाललेला आहे, मेनस्ट्रीम माध्यम ही जी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालची मांजर बनत चाललेली आहेत, त्या मेनस्ट्रीम मीडियाला जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी सोशल मीडियाशी युती करावी लागेल. आणि ती बदलत्या तंत्रज्ञानाची सुद्धा गरज आहे. कारण तुमची आयुध आता निष्प्रभ होत चाललेली, जी काही पारंपरिक आयुध होती, या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत डिजिटल मीडियाने जो काही नवा अवकाश निर्माण केला आहे, तो व्यापायचा असेल तर ही युती असणं गरजेचं आहे. कारण ती जर झाली नाही तर कोण कुणावर कुरघोडी करेल हे सांगता येत नाही. कारण मग आपण सकाळी जे 2 परिसंवाद बघितले,
आमच्या पुढं AI ChatGPT सारखं जे संकट येऊ घातलेलं आहे, याच्या पुढं जर टिकायचं असेल तर आम्हाला या सोशल मीडियाच्या सोबत जावं लागेल. कदाचित दोघांमध्येही काही बदल करावे लागतील. सोशल मीडियामध्ये जे काही उथळ येतंय ते थांबण्यासाठी काय करता येईल ते त्यांच्याशी चर्चा करून ठरवता येईल. परंतु माध्यम म्हणून जी मेनस्ट्रीम मीडिया आपली भूमिका विसरली आहे, त्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी काय करता येईल याच्यावरही विचार करावा लागेल. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमच्या माध्यमांचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण होणार नाही. सर मला यांना तुम्ही पूर्ण करा, मला यांना जोडून बोलायचं. तर अशा प्रकारे हे जे काही दोघांचं एकत्र येणं आहे ते झालं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आमची माध्यमं सशक्त होतील आणि या माध्यमांच्या द्वारेच पुढचं भविष्य आम्हाला सुनिश्चित करता येईल. बिलकुल. मला एक जोडून यालाच असं म्हणायचंय की मुळात हे एकत्र येणं आणि हे सगळ्या एकमेकांच्या हातात हात घालून यांनी काम करणं, यात येणं ह्याच्यापेक्षा हे येऊन काय करणार आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. की तुम्ही खऱ्या अर्थाने जे रिअल जर्नलिझम करणार आहात का एकत्र येऊन. सोशल मीडियाच्या गोष्टी असतील, प्रिंटवाल्यांना त्याच्यामुळे हातभार लागेल. तर आपल्याला हे पहिलं ठरवलं पाहिजे आपण ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी, की प्रिंट आता काय अप्रोच बदलणार आहे, सोशल मीडियामध्ये सुधारणा होण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आणि हे नेमकं आता जी आपल्या समोर हे सगळे टूल्स आहेत, हे टूल्स आपण वापरणार कशासाठी. मला वाटतं ते खूप एक महत्वाचा मुद्दा आहे, तो पण गरजेचा राहील असं मला वाटतं. तुमच्याला जोडून मी एक फार माझा अनुभव सांगतो. म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात टीव्हीवर ज्या बातम्या असायच्या त्या ही सामख्याची सभा झाली, पंतप्रधानांची सभा झाली, राहुल गांधीची सभा झाली, फडणवीसांची सभा झाली, शरद पवारांची सभा झाली. हे सभांचं वृत्तांकन एवढ्यापुरतंच चालायचं. मी मुंबईत होतो, मी 1-2 जिल्ह्यात गेलो, एखाद्या राज्यात गेलो, कर्नाटकात, पण एका माणसाला सगळं फिरून ग्राउंड रिपोर्ट शक्य नाही. मी त्या काळात बघत काय होतो, म्हणजे तुम्ही हे दोघं एकत्र येऊन काय करणार ह्याच्या संदर्भात मला ते आठवलं. तर मी त्या काळात बघत काय होतो, ती छोटे छोटे युट्यूबर होते. ते युट्यूबर गावागावात जायचे आणि तिथं लोकांचे ते वॉक्सॉप करायचे, मुलाखती घ्यायची, काय आहे इथं, काय वातावरण आहे, काय आहे, तिथले प्रश्न काय आहेत हे बोलायचे. मी राज्यभरातल्या सगळ्या युट्यूबरचं सातत्यानं ऐकत होतो. आणि त्यानंतर ते सगळं बघितल्यानंतर माझं एक त्या निवडणुकी संदर्भातलं आकलन तयार झालं होतं. त्यावेळी मी TV9ला निकालाच्या 2 दिवस आधी मुलाखत ज्यावेळी मला विचारलं त्यावेळी त्याने सांगितलं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा येतील आणि देशात भारतीय जनता पक्ष 225 ते 235 जागापर्यंत जाईल. हे मी ते युट्यूबर्सनी जे ग्राउंड रिपोर्ट सगळे सांगितले ते मी बारकाईनं बघून एक माझं आकलन बनवलं होतं आणि तशीच परिस्थिती राहिली. आता पुढचं विधानसभेचं सांगतो काय झालं तुम्हाला. विधानसभेला सुद्धा मी तेच बघत होतो, पण विधानसभेला गोंधळ काय झाला होता, हे युट्यूबर्स हे इन्फ्लुएन्सर आहेत हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदेच्या पक्षानं, भाजपनं त्यांना पॅकेज, छोट्या छोट्या युट्यूबर्सना पॅकेज दिले आणि ते मग जे लोकसभा निवडणुकीत ते जे उत्स्फूर्तपणे लोकांच्या प्रतिक्रिया घेत होते ते उत्स्फूर्त बंद केलं त्यांनी आणि ह्या गटाच्या प्रतिक्रिया घेऊन हे चित्र ज्याचं पॅकेज मिळेल त्याचे घेऊन, त्यामुळे सगळे अंदाज चुकत गेले. म्हणजे जे आपण छोटा घटक प्रामाणिक काम करतो असं म्हणतो, पण हे सगळी व्यवस्था बिघडवायला आपण कारणीभूत ठरतो. म्हणजे पुन्हा दोघं एकत्र येऊन करणार काय, म्हणजे मेनस्ट्रीम माध्यम सोशल मीडियाला आपल्यातले पॅकेजेस, हे पॅकेज थोडं घेऊन तू आमच्यासारखंच कर असं म्हणायला लागला तर पुन्हा सगळंच बिघडून जाईल. म्हणजे सोशल मीडियाही भ्रष्ट व्हायला आणि बिघडायला फारसा वेळ लागेल असं मला वाटत नाही. तर मी पुढचा प्रश्न सागर जावडेकर, तो प्रश्नाकडे जाण्याच्या आधी पुन्हा मी एक अनुभव सांगतो माझा. गेल्याच वर्षी मुंबई मराठी मंत्रालयात वार्ता संघाचा पत्रकारांचा पुरस्कार वितरण समारंभ होता. तर तिथं अजितदादा पवार प्रमुख पाहुणे होते, मी प्रमुख वक्ता होतो आणि राज्याचे माहिती महासंचालक सुद्धा होते. तर तिथं मी एक स्टेटमेंट केलं होतं, म्हणलं जर यावर्षी शोध पत्रकारितेचा पुरस्कार द्यायचा झाला तर काय करायचं. तर मी म्हणलं शोध पत्रकारितेसाठी तिघा जणांना यावर्षी पुरस्कार देईन. पहिलं नाव आहे नवाब मलिकांचं, दुसरं नाव आहे आमदार सुरेश धसांचं आणि तिसरं नाव आहे अंजली दमानी यांचं.
हे शोध पत्रकार म्हणून मी 3 पुरस्कार दिले. म्हणलं यात चौथं मला नाव आठवत नाही शोध पत्रकारितेचा. अगदी रामनाथ गोयंका इन्व्हेस्टिगेटिव्ह अवॉर्ड द्यायचं झालं तरी या तिघातल्या कोणाला तरी द्यायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं नवाब मलिक आणि समीर वानखेडेंनी जो त्या सगळं नार्कोटिक्स प्रकरणात फ्रॉड करून सगळं खोटं कसं केस रचली होती शाहरुखच्या मुलाच्या विरोधात, ते सगळं पुराव्यानिशी उघड केलं होतं. ते उत्तम शोध पत्रकारितेचा नमुना होता. ज्या पद्धतीने सुरेश धसांनी बीडचं, आता तुम्हाला महाराष्ट्राचं सगळं राजकारण माहिती आहे म्हणून सांगतो सगळ्यांना, बीडचं ज्या पद्धतीने संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तिथलं सगळं धनंजय मुंडेंची कारस्थानं तिथलं सगळं उघड केलं होतं. पीक विम्यातला कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघड आणला होता. ती उत्तम शोध पत्रकारिता होती. ज्या पद्धतीने अंजली दमाने यांनी असेच आणखी काही इश्यू ओपन केले होते आणि लोकांच्या विरुद्ध मांडले होते, हे शोध पत्रकारितेची उत्तम उदाहरणं होती. आणि या काळात कुठल्याही वृत्तपत्रानं कुठल्याही टीव्ही चॅनलनं असा स्वतंत्र एकही शोध पत्रकारितेचा रिपोर्ट केलेला नाही. तर मी सागर जावडेकरांना विचारलं की काय शोध पत्रकारिता काय झालं, काय म्हणजे मेनस्ट्रीम मीडियातल्या शोध पत्रकारितेचं काय झालं आणि ते कुठं गडप झाले. अतिशय चांगला प्रश्न आहे. शोध पत्रकारिता जाऊन संथ पत्रकारिता सुरू झालेली आहे. आणि मुळात सोशल मीडियाचा वापर मीडियाचा होतोय. मेन मीडिया सुद्धा त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेते नाही म्हणता येणार नाही. ही युती अदृश्य पद्धतीची युती आहे आणि त्यातून आपल्याला पाहिजे तेवढं घेते, नको तेवढं सोडून देते. हे चालू आहे प्रकार. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही घटना घडल्यानंतर त्या खरोखर, आता परवाच्या दिवशी एक बातमी आली होती मागे, आपल्याला कल्पना असेल, सोशल मीडियाने बातमी देऊन टाकली की धर्मेंद्र गेले, निवर्तले. आणि नंतर मग बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाला. 2-3 तास, अरे मी म्हणतोय कुठच्याच टीव्हीवरती दिसत नाही, पण 2-3 टीव्ही खालून हे काय म्हणतात त्याला, ते लाईन अशी जाते, धावत जाते, ब्रेकिंग न्यूज दाखवते की धर्मेंद्र सिंग का निधन वगैरे सगळं दाखवत आहेत. आणि मग अचानक एका न्यूज चॅनलने बंद केलं. हे का बघावे लागतात की खरोखरच ते गेले का म्हणून. आणि नंतर मग हेमा मालिनीचा पोस्ट येतोय, अरे काहीतरी विचार करा, काय चालवलंय तुम्ही हे, अशा पद्धतीचं तिचं ते निवेदन होतं. म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकाच्या हातात हात घातलं तर कुठचा तरी एकटा अडचणीत येणार, हे गॅरंटी. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही एकमेकाच्या हातात हात घालून जाऊ शकत नाही. आणि शोध पत्रकारिता जर आपल्याला करायची असेल तर आता मी एक अनुभव माझा एक सांगतो तुम्हाला. एका माजी मुख्यमंत्र्याच्या त्याचं आणि एका वन अधिकाऱ्याचं बरंच संघर्ष सुरू झाले होते आणि त्याला तो दिल्लीमध्ये त्याची ट्रान्सफर झालेली होती. त्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात उपमुख्यमंत्री होता आणि त्या उपमुख्यमंत्र्यांनी सैफुद्दीन सौद त्यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री होते, त्याच्या दारात जाऊन बसला. तर या वन अधिकाऱ्याला गोव्यात आण म्हणून. आणि मग कोणी तयार होईना. म्हणजे इथून हा मुख्यमंत्री सांगतोय की नाही, ही फार वर्षापूर्वीची गोष्ट, आताची नाही आहे, कारण आता उपमुख्यमंत्री पद नाहीच आहे. तुम्हाला कोणाला माहित असेल तर आम्हाला सांगा, आम्हाला पण माहित नाही उपमुख्यमंत्री गोव्याचा कोण आहे, कारण गोव्यात अनेक वर्ष उपमुख्यमंत्री पद होतं. तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली, ही बातमी ज्यावेळी सैफुद्दीन सौदने एक पत्र पाठवलं त्या मुख्यमंत्र्याला की या अधिकाऱ्याची आम्ही गोव्याच्या मुख्य वनपालपदी नियुक्ती करीत आहोत, तुम्ही ऍक्सेप्ट करा म्हणून. भयंकरची लाणी. ही बातमी कोणालाच नव्हती त्यावेळी. मी शोधून काढली, ती मी दिली. आता त्याच्यामध्ये मला खूप कष्ट पडले, पण शोधून काढले. दुसऱ्या दिवशी असा प्रकार झाला, संबंध गोव्यात गोंधळ. एवढी मोठी बातमी, कारण ज्या माणसाने सरकार इथे गोव्यामध्ये कोणाचं नव्हतं, राष्ट्रपती राजवट होती, त्या काळामध्ये 3 अभयारण्य जाहीर केले. फार गडबडीत 15-20 दिवसामध्ये सगळा निर्णय घेऊन मोकळे झाले आणि आलेल्या सरकारला ते फार अडचणीचं ठरलं. या वन अधिकाऱ्याला गोव्यातून हद्दपार करायचा जो निर्णय घेतला होता तो शक्य झाला नाही. आणि ज्यावेळी बातमी आली त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ऑफिसमधील 10 जणांना असं रांगेत उभं केलं, तू दिलीस बातमी,
तू दिलीस, कोणी दिली, तू दिली, का दिली, कोणाला दिली, ते सगळं नंतर सर आम्ही नाही केलं, सस्पेंड करणार तुम्हाला म्हणाले. त्यातला एक आला माणूस आणि मला सांगतोय पाया पडतो म्हणाला कोणी दिली ती सांगा म्हणून. अरे मी म्हटलं कसं सांगणार तुम्हाला. काय प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला थोडीशी रिस्क असते, ती घेऊन जावं लागते. परंतु शोध पत्रकारिता थोडीशी कमी झालेली आहे आणि थोडी म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात. त्यामुळे अशा वेळी सोशल मीडियावरनं काही जण काही माहिती पाठवतात आणि त्याचा वापर सुद्धा अलीकडे वृत्तपत्र मेन स्ट्रीमला घेतात आणि ते म्हणजे नाही म्हटलं तर थोड्या काही प्रमाणात ही युती तशी झालेली आहे. फक्त त्या काही जण सकारात्मक बातम्या तेवढ्याच घेतात, काही जण जे काही महत्वाचे असेल तर ते घ्यायला तयार नाही, हातच लावत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशी झाली की कॉम्पिटिशन, स्पर्धा फार वाढली आणि इतकी स्पर्धा वाढली की ती जीवघेणी स्पर्धा होते मीडियामध्ये देखील आणि तो प्रकार फार मारकही ठरतोय असं मला वाटतं. धन्यवाद. चर्चेच्या या समारोपाकडे येताना मी शेवटचा प्रश्न अभिजित कांबळेंच्यासाठी घेऊन येतोय. म्हणजे गेल्या 10-11 वर्षात ज्या पद्धतीनं भारतातली एकूण मेनस्ट्रीम मध्यवर्ती धारेतली पत्रकारिता अशी सत्ता शरण होत होत प्रचंड म्हणजे विश्वासार्हता गमावण्याच्या टप्प्यावर आली. म्हणजे मगाशी कोणतरी म्हणलं की मुद्रित माध्यमांना विश्वासार्हता आहे, मला त्यावर विश्वास नाही. मुद्रित माध्यमं ही त्याच पद्धतीनं म्हणजे जेवढी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची विश्वासार्हता खालावली तेवढीच मुद्रित माध्यमांची सुद्धा विश्वासार्हता खालावलेली आहे. त्यामुळे त्यावर दोघीच कुणी हे चांगले पत्रकार आहेत आणि तिथं वाईट पत्रकार असं फरक करण्याचं कारण नाही. तर हे सगळं होत असताना आता एकूण सगळं हे आता वाहिन्यांच्यावर दाखवणारं हे काही खरं नाही, पेपरमध्ये छापून येणारं खरं नाही, असं याचा सगळ्याचा एक त्यांच्या TRPवर आणि वाचक संख्येवर सगळीकडे परिणाम व्हायला लागला असं दिसतं. आणि त्यामुळं मग भारतातला हा मीडिया कूस बदलतोय का काय. कारण आता अर्णब गोस्वामी भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायला लागलाय. म्हणजे गेल्या महिनाभरात आपण जर बघितलं तर ती असं 180 अंशात असा बदललेलं चित्र आहे. रजत शर्मा सुद्धा अजूनमधून भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारायला लागलाय. तर हे काय म्हणजे हे कशाचं निदर्शक आहे. तुम्ही म्हणताय ते एक तर पहिला मुद्दा म्हणजे हे सत्ता शरण झालेले आहेत हे तर दिसतच आहे, त्याच्यावर वेगळं मी काही सांगायची गरज नाही. आणि ते गंभीर पण आहे, आपल्या लोकशाहीसाठी गंभीर आहे, आपल्या समाजासाठी गंभीर आहे. जर हातात हात घालून सत्ताधारी आणि माध्यम जर असतील तर लोकांच्या बाजूने बोलणार कोण, त्यांचे प्रश्न उपस्थित करणार. कुठलंच सरकार काही 100% खूप चांगलं काम करत नसतं. म्हणून माध्यमांची गरज असते की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. आणि आत्ता ज्या पद्धतीनं हे सगळं मीडियावरती न्यूज कव्हरेज सुरू असतं त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि लोकांना हे वाटायला लागलंय की हे आपल्यासाठी नाहीये किंवा आपल्याला खरी काही माहिती जर पाहिजे असेल तर हे न्यूज चॅनल्स असतील किंवा इतर प्लॅटफॉर्म असतील, तुम्ही म्हटलं तसं अगदी काही न्यूज पेपरच्या बाबतीत म्हणता येईल, तर ते आपल्यासाठी नाहीयेत, ही आपला आवाज नाहीयेत, ही आपली बाजू मांडत नाहीयेत आणि हे फक्त सरकारचे स्तुती पाठक आहेत. अशा पद्धतीने बहुसंख्य लोकांचा समज होत चाललेला आहे. त्यामुळे TRP वरती परिणाम काही प्रमाणात होतोय. म्हणजे जसं मी मागाशी काही उदाहरणं दिलीत इंडिपेंडंट जर्नलिझमचे, म्हणजे त्यामध्ये रवीश कुमारचं पण एक उदाहरण आहे. रवीशने स्वतःचं युट्यूब चॅनल ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस त्याला लाखो व्ह्यूज रोज मिळतात, म्हणजे ही वस्तुस्थिती. निखिल वागळे ज्या वेळेस त्यांचे व्हिडिओ करतात त्यावेळेस त्यांनाही चांगले व्ह्यूज मिळतात. त्यामुळे जे इंडिपेंडंट पॅरलल प्लॅटफॉर्म असतील त्या पॅरलल प्लॅटफॉर्म्स कडे अशा लोकांचा कल वाढत चाललाय ज्यांना काहीतरी वस्तुस्थिती जाणून घ्यायचे, वेगळं काहीतरी पाहायचंय, त्यांच्याकडे येतोय. आमच्या बीबीसीचं पण त्याच पद्धतीने आहे. तुम्ही इव्हन इंटरनॅशनल लेवलला बघितलं तर अल जझीराकडे लोक त्याच पद्धतीने जातात. तर तो कल वाढत चाललेला आहे. पण आता तुम्ही जे उदाहरणं सांगितले की मग या भीतीपोटी की आपल्याकडून आता प्रेक्षक जातील आपल्यावरचा विश्वास सोडून आणि मग आपण थोडं तरी सरकारच्या विरोधात बोललं पाहिजे, तर हे घडतंय. पण ते कितपत घडेल भविष्यात आहे याबद्दल मला शंका आहे. कारण त्या TRPच्या आकड्यांमधून मिळणारा जो महसूल आहे त्याच्यापेक्षा सरकारच्या जाहिरातून मिळणारा जो महसूल असेल किंवा राजकीय पक्षांच्या जाहिरातीतून मिळणारा जो महसूल असेल तो जर जास्त असेल तर मात्र TRP मध्ये थोडी तडजोड केली तरी चालेल.
असं कदाचित वाटू शकतं. त्यामुळं आत्ता जे दिसतंय त्याच्यावरून लगेच असं म्हणता येणार नाही की ही लोक आपला पवित्रा बदलतील म्हणून. हा तात्पुरताच असेल असं सध्या तरी वाटतंय. जर बदलला तर उत्तमच आहे असं म्हणावं लागेल. अभिजित सरांच्या यालाच एक थोडंसं वेगळं टर्न देऊ इच्छितो. मगापासून आम्ही ज्यांच्यासाठी पत्रकारिता करतो त्यांच्याबद्दल बोलतो आहोत. आता तर माध्यम सगळ्यांच्या हातात गेल्यामुळं सगळेच जवळपास नागरिक पत्रकार झालेले आहेत. एकच उदाहरण सांगतो. आमचं पणजी शहर गेली 2 वर्ष स्मार्ट सिटी होत आहे. खरं तर पणजी आधी स्मार्ट होती. तिचं विद्रुपीकरण करणं म्हणजे स्मार्ट सिटी की काय असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. आम्ही एक प्रयोग केला की गोव्यात पणजीतल्या लोकांना जो त्रास होतोय तो आपण टीव्हीवर दाखवू, इन गोवाच्या माध्यमातून. एक दिवस कॅमेरामन आणि बूम माईक घेऊन आम्ही पणजीच्या रस्त्यावर फिरत होतो. 6 महिने अनेकांची दुकानं बंद राहिली, लोकांना फटके पडले रस्ते खोदत असल्यामुळे, पण एकही माणूस बोलला नाही. त्यांना सांगितलं कुणाचं नाव घेऊ नका, आमदाराचं घेऊ नका, मुख्यमंत्र्याचं घेऊ नका, तुम्हाला त्रास होतो एवढं तरी सांगा. कोणीच बोलत नाही. मग ज्याच्यासाठी हे आम्ही करतो आहोत ती माणसं जर अशी मुकी होत असतील तर मग आमच्या पत्रकारितेचा उपयोग काय? कुणासाठी आम्ही हे करतो आहोत? हा एक शेवटचा प्रश्न आहे. हाच अनुभव माझा देखील आहे. ज्यावेळी आम्ही आमच्या वृत्तपत्रामध्ये दैनिक तरुण भारतमध्ये रकानीच्या रकाने दिले, फोटो दिले, अरे प्रदूषण नियंत्रण मंडळाला आव्हान दिलं, अरे काय चाललंय, आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक साधी नोटीस जात नाही. मी म्हटलं काय हा प्रकार आहे? त्याचं कोण उत्तर देत नाही. आणि जनता देखील आता त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोणीच एक शब्द देखील बोलायला तयार नाही. आणि मग तुम्ही लिहिलं तुम्ही एक दिवस थकणार, मग पुढे काय होणार असा सरकारचा विचार असतो. आणि हे घडलेलं नाही, हे अनुभव सार्वत्रिकच आहे. ज्या पद्धतीने आणि अपेक्षित असा लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद या पद्धतीच्या पत्रकारितेला मिळत नाही ही वस्तुस्थिती. म्हणजे आता मी मगाशी जे सांगितले उदाहरण की आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतो आणि ते करतो, पण त्यालाही खूप जास्त प्रतिसाद नाही मिळत. पण मला एक सांगायचंय की त्याला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळतो आम्हाला. आणि आमचे जे स्टोरीज जर आम्ही कम्पेअर केल्या तर ऍव्हरेज पेक्षा आम्हाला ग्राउंड रिपोर्टला जे महत्वाच्या विषयावरती त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. तो आणखी मिळायला पाहिजे, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या जर एवढी असेल तर काही लाखांमध्ये व्ह्यूज मिळणं हे काही खूप मोठी गोष्ट नाहीये. तर लोकांमध्ये या पद्धतीचा अवेअरनेस नाहीये ही वस्तुस्थिती. पण आताची सगळी स्थिती त्याचमुळे आहे ना. आपल्याकडे मुळातच लोकांना या पद्धतीचा अवेअरनेस नसतो. म्हणूनच आपण इथं बसून ही चर्चा करतोय. आणि सर्वसामान्य लोकांना या गोष्टींचं भान नसतं. त्यांना माध्यमांचा अर्थकारण, माध्यमातला फरक पण लक्षात येतो. आपण तर इतक्या वेळ मेन स्ट्रीम जर्नलिझम, अल्टरनेटिव्ह मीडिया, डिजिटल मीडिया याविषयी बोलतोय. त्यांना गंध नसतो या गोष्टीचा. त्यांना अनेकांना, नवीन पिढीतल्या लोकांना नीटचे बॅनर पण माहित नाही अशी परिस्थिती. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षा असायला पाहिजे आणि ही खरी गोष्ट आहे. आणि आपल्याला या गोष्टीनंतर जो उद्वेग जाणवतो तोही खरा आहे. पण मला असं वाटतं आपल्याला करत राहण्याशिवाय पर्याय नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. तुम्हा तिघांनाही संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही या चर्चेत भाग घेतला आणि आपली मतं स्पष्टपणे मांडलीत त्याबद्दल, आणि समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांनाही या आम्हा सर्व वक्त्यांच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या सर्वांचाच सन्मान करण्यासाठी मी चित्रा क्षीरसागर यांना व्यासपीठावरती निमंत्रित करते. पण या सर्वांमध्ये अभिजित कांबळे सर आणि विजय चोरमारे सर याही आधी सहभागी होते. त्यामुळे नवीन जी दोघं आहेत त्यांचा फक्त आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन मॅडमना प्रभाकर ढगे सरांचा सन्मान कार्यक्रमामध्ये करावा. आणि सागर जावडेकर या दोघांचा सन्मान आपण चित्रा क्षीरसागर मॅडमच्या हस्ते करतो आहोत. मी मॅडमना विनंती करते हा सन्मान आपण करावा. प्रत्येक क्षेत्र आपापलं एक जग सांभाळून असतं. आणि या चौघांच्या निमित्ताने मी म्हणणार नाही की विजय चोरमारे सरांनी फक्त प्रश्न विचारले, तेही या संवादाचा एक तितकाच महत्त्वाचा भाग होते. पत्रकारांचं जग, पत्रकारितेचं जग, माध्यमांचं एक जग
आपल्यासमोर या सगळ्या चर्चेच्या निमित्ताने उलगडलं. या विश्व उलगडण्यासाठी या चारही मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. आणि श्री अभिजित कांबळे, श्री सागर जावडेकर, श्री प्रभाकर ढगे आणि श्री विजय चोरमारे, मनापासून आभार. थँक्यू सो मच.